दुसरी लढत पाहतोय. यशमित 11 चिंबिवली या संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षण निवडलं आणि फलंदाजी करायची. एनपी स्पोर्ट्स उत्तनला 2 बॅट्स मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहेत प्रशांत घरत आणि एका बाजूला असतील मॅकमिलन. बॉलिंग ट्रॅकवर ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीमधून आपण इरफानला पाहतोय. तर दोन्ही संघ एका प्रतीक्षेत आहेत विजयाच्या आणि तो विजय कुठला संघ साकारेल त्यासाठी आपण 1 तास वाट पाहणार आहोत. एक चांगलं विकेट प्रेक्षकांना खुणावते. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, गली, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, फाईन सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इरफान. स्ट्रायकर एंडला प्रशांत घरत. पहिलाच बॉल आउटसाइड एज. बॉल गलीला पोहोचतोय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. एक सिंगल होते. पूर्ण स्ट्राइक रोटेट आणि एका धावेची वाढ. धावसंख्या सुरू होते. एनपी स्पोर्ट्स उत्तन. पहिला बॉल आपण पहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता त्या ठिकाणी इरफान मलिकचा. त्याच्या अगेन्स्ट मात्र इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी एज लागत मात्र बॉल त्या ठिकाणी फील्ड होताना पाहायला मिळाला. सिंगल आली. 2 प्रमुख खेळाडू विकेटमध्ये आपण पाहता. मॅकमिलन गोविंद स्वतः संघ नाही कारण एका बाजूने आयकॉन अशी जोडी. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहता इरफान मलिक. आणखीन एक आपण पाहिला ऑल इंडिया आयकॉन हा खेळाडू. गुणवत्ता प्रत्येकाकडे आहे पण त्या गुणवत्तेचं सादरीकरण योग्य तेवढी झालं पाहिजे आणि म्हणूनच आता पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा उद्देश होता फलंदाज प्रशांतचा. स्ट्रोकसाठी रूम क्रिएट करायचा होता पण त्यानंतर कमिटमेंट पूर्ण केली नाही. बॉल वाईड लाईनच्या आतून डॉट बॉल. थोडासा सरप्राईज झाला त्या ठिकाणी फलंदाज मॅकमिलन गोविंद बॉलला सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. असं वाटलं कदाचित वाईड लाईनच्या बाहेर बॉल जाईल पण तिथे लिगल बॉल पाहायला मिळाला. सन्माननीय वरुण एस पाटील साहेब ज्यांची दूरदृष्टी आपण सातत्याने पाहतो त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण ही स्पर्धा पाहतो. चिरबा कोण ग्रामस्थ मंडळ कोणगाव वरुण एस पाटील साहेब तसेच वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीनं आणि त्यांचं आगमन व्यासपीठावर होतंय. मनपूर्वक स्वागत या 3ऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. दरम्यान हा आहे 1 धावेचा 1+1 अशा 2 धावा आपण ऍड होताना पाहणार आहात कारण पंचांचा इशारा ओव्हर स्टॉपिंग नो बॉल कॉल झाला तर फ्री बॉल नेक्स्ट डिलिव्हरी असेल. एका धावेचा प्रयत्न आणि एका धावेची वाढ. नो बॉल म्हणजे एकूण धावा झालेल्या आहेत 3. वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न. बॉल कव्हरला शतरक्षक येत आहेत. 2 बॉलवर पोहोचत आहेत तोपर्यंत एक सिंगल सर्कलच्या आतमधली पूर्ण झालेली आहे. एका धावेची नोंद होते. बऱ्यापैकी थांबवलेल्या इरफानने या दोन्ही फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यासाठी कमिटमेंट होते पण धावांची जोड तितकीशी मिळत. संख्या 4. डाव्या हाताच्या गोलंदाजाला नॅचरल अँगल त्याचा योग्य वापर मैदानामध्ये ते करत असताना आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी बरोबर यॉर्क लाईनचा हा चेंडू होता. चॉप करत असताना मात्र आणखी एक सिंगल रन मात्र मिळते. ती म्हणजे बॅटिंग करताना उत्तम टीमला. यशमित 11 टिंबिवली संघाकडून आतापर्यंत चांगली सुरुवात. ऑन साइडला पुल तर करायचा होता. शॉट ऑन पुल पण तितकंसं एलिव्हेशन मिळत नाही. खेचून मारला होता फटका. बॉल वाईड ऑफ मिडॉनला कव्हर केलं जाईल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल एका धावेची होते. वाढ धावसंख्या 5. मागचा सामना आपण सर पाहिला तर नक्कीच त्या ठिकाणी प्रिन्स 11 कासरवडली संघाची सुरुवात थोडीशी स्लो झाली. धावा कमी आल्या आणि त्याचा प्रेशर नंतर मात्र टीम मोर लो स्कोरिंग सामना चेस करत असताना मात्र फरदीन आणि या संदेशने चांगली सुरुवात करून दिली होती. ड्राइव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधून बॉलला बाहेर काढलंय. पहिल्या षटकाच्या 5व्या 6व्या बॉलवर मोठे फटके येत आहेत आणि हा 4 धावांचा फटका खरंच गोलंदाजाला झटका देऊन जाईल. धावसंख्येची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 9. पहिल्या बॉल पासून हाच प्रयत्न होता प्रशांतचा आणि इथे बघा बॉल अगदी मिडल झाला आणि बरोबर त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या अगदी बाजूने बॉल निघून जाताना पाहायला मिळाला. 4 धावा या ठिकाणी मिळतील टीम उत्तनला. जबरदस्त फटका खेळलेला आहे. खरं तर आता या षटकावर कुठेतरी इरफान मलिक कॅपिटलाइज करत होता. डॉमिनन्स दाखवत होता पण त्याच्या डॉमिनन्सला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पण इरफानने या षटकाचा शेवट डॉट बॉलने केलेला आहे. बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाजाने फलंदाजाला. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय. चौकानंतर मात्र पुन्हा एकदा अतिशय वेगवान तेच स्तरावर यॉर्कर पाहायला मिळाला. प्रत्युत्तर दिलं इरफानने या बॉलवरती त्या ठिकाणी प्रशांतला आणि असं आपण जर पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आपण पाहता बिनबाद 9 धाव फलकावरती. सुरुवात चांगली आहे. नाणेफेक जिंकून यशमित 11 टिंबिवली या संघाची. कारण सुरुवातीलाच महत्व दिलं जाते पण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकावर तुमचा तो फोकस राहिला पाहिजे आणि आता मॅकमिलन गोविंद 2 वर आहेत. प्रशांत घरत 4 वर 6 वर आहेत. कैलासवासी दयानंद बाळाराम पाटील स्टँड जो खचाखच भरलेला आहे. हीच ओळख आहे. उंची आहे ती म्हणजेच महायुती ग्रामीण धमाका बिग बॅशी. आज प्रत्येक स्टँड मध्ये तुम्हाला प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि मोठा प्रतिसाद मात्र या स्पर्धेला मिळाला. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश
2024-25 हे पर्व आणि आज मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे आले त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे वेदांत पाटील. वेदांत पाटील बघा, प्रत्येक प्रेक्षक पहिला दिवस जो वर्षाचा आहे तो स्पेशल बनवत असतो आणि त्यांनी या स्पर्धेला स्पेशल समजलंय आणि त्याचमुळे ती भेट खूप महत्वाची राहील आणि पूर्ण वर्षभर ती आठवण राहील की आपण पहिल्या दिवशी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये आलो होतो. सकाळी देवळात गेलो, दर्शन घेतलं, आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि संध्याकाळ मात्र क्रिकेटच्या माध्यमातून साजरी केली जाते. डेफिनेटली जर का सुरुवात चांगली झाली या वर्षाची तर नक्कीच शेवट तितकाच गोड होताना पाहायला मिळेल. आणि आज आपण बघा फिल्डिंग करणाऱ्या टेंडुली संघाच्या घेण्यामध्ये आयकॉन म्हणून रायगडचा एक सुपर डुपर स्टार किरण पवार आणि त्याच्या बरोबरीने इरफान मलिकला आपण मैदानामध्ये पाहता. आणि अपोजिट संघ आपण जर पाहिला LP स्पोर्ट्स उत्तम संघामध्ये बंटी पटेल सारखा एक आणखीन एक उत्तम दर्जाचा व्यावसायिक आयकॉन त्याला आपण पाहतो. त्याच्या बरोबर प्रशांत गरत हे दोन आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. फार यांनी आता वेदांत पाटील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया पॉवर NP स्पोर्टची या षटकावर पाहायला मिळेल की ठेंबिवलीची पाहायला मिळेल. खूप जसे शफल झाले, बॉल थोडासा लो राहिला, बॉलिंगला थ्रो झाला. जर स्टंप कनेक्ट झाले असते तर परतावा लागला असता फलंदाजाला, पण लेग बायची एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते डबल डिजिटवर 10 धावा. चांगला बॉल पाहायला मिळाला. खेळाडू जितके शफल झाले त्यांना फॉलो करत असताना मात्र थोडासा धीम्या गतीचा बॉल अगदी त्यांच्या शरीरावरती आला. स्टंप सूट झाला असता डेफिनेटली एक विकेट मिळाला असता. तुम्हाला ही नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल आणि इथे लेग बायच्या संघाचे गुण आपल्याला देतात. किरण तर नॅचरली बेस्ट फिल्डर आहे, पण आता एक चांगला फिल्डिंग सेटअप लागलाय टेंबिवलीचा. चांगलं बॉन्डिंग किरणचं देखील या संघासोबत आहे आणि आज मात्र तो देखील आयकॉनची भूमिका साकारतोय. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुड कम बॅक. कटर होता, बॅटच्या आउटसाइड आहे. पुन्हा एकदा किरण पाटील बिझी झालेत. बॅटिंगला होतोय थ्रो. यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांना बोलवावं लागेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ फील्डिंग बाय किरण पवार. जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अतिशय चांगला रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. अगदी थर्डमॅनच्या दिशेमध्ये किरण उभा होता, त्याचं आपण कौतुक केलं आणि कौतुकाला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिली या बॉलवरती. आणि अतिशय आपण जर पाहिला चांगला हिट आणि जवळजवळ आपण जर पाहिला तर आत्मविश्वास द्विगुणित झाला फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. आणि प्रशांत थोडासा आपण जर पाहिला त्या ठिकाणी नाराज होताना पाहायला मिळेल. फलंदाज आला तर थोडीशी जाणीव असते रोशन सर की मी बाद आहे की नाही, पण अजूनही आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय आणि आपण पाहतोय ग्राफिक्स येथील स्क्रीनवर बॅटर इज आउट. OUT मोठा धक्का राहिला आणि हा खरं तर हे विकेट किरणच्याच खात्यामध्ये जाईल, कारण ज्या पद्धतीने त्याने थ्रो केला मागे खतर आपण पाहिलं डोळ्याची पापणी लावते ना लावते ऑन स्क्रीन आपण पाहताय भरपूर मागे राहिला पॉपिंग क्रीज पासून त्या ठिकाणी प्रशांत आणि डिरेक्ट हिट वेगवान थ्रो किरणचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रू फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपण मिळताना पाहताय, ज्यामध्ये संघ आहेत यशमित 11 टेंबिवली एका बाजूने LP स्पोर्ट्स उत्तम, त्या दोन संघामध्ये लढत. खरं तर मनीष सर आपण पहिल्या लीग स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही खेळताय तेव्हा पहिला सामना जिंकणं फार महत्त्वाचं असतं आणि हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा याच उद्देशाने हे दोन्ही संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहताय. 100% आपण अचूक अवलोकन केलेलं आहे आणि म्हणूनच तो प्रयत्न करतोय. पण मागच्या सामन्याचा आपण आढावा घेतला तर पहिल्या डावामध्ये गोरसईब संघाचं अप्रतिम प्रदर्शन राहिलं होतं आणि त्याचमुळे दुसऱ्या डावामध्ये त्यांना सोपं झालं आणि आता तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली संघाकडून पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे की आपण जर 50 पर्यंत रोखलं तर पुढच्या डावामध्ये थोडं सोपं जाईल, पण आता तेच ओळखावं लागेल NP स्पोर्ट्स उत्तरला. अभिषेक हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर चालला आणि खरं तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकायचा दोन्ही टीमला मात्र एक संघ पराभूत होईल, एक संघ पुढे जाईल आणि त्या संघाला मात्र गोरसई B संघासोबत पुढच्या सामन्यामध्ये 2 हात करावे लागतील. आणखीन एक मोठी लढत पार अतिशय चांगले पाहायला मिळालं. अभिषेकच्या माध्यमातून आले धमाका त्याच्या माध्यमातून 4 धावा.
जबरदस्त अँटिसिपेशन, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रोक सिलेक्शन, हँड आय कोऑर्डिनेशन, बॉडी वेट ट्रान्सफर या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. त्याचमुळे झोपून खेळलेत पण स्वतःला झोपून दिले स्ट्रोकसाठी आणि त्याचमुळे या 4 धावा महत्त्वाच्या मिळालेल्या आहेत. एनपी स्पोर्ट्स उत्तरला धावसंख्या 15, 1 गडी बाद. आता तो वेग मिळतोय. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या डावातला आणि धावसंख्या झाले 15, 1 गडी बाद. अभिषेक पहिल्याच बॉलवर चौकार खेचून आपला आत्मविश्वास किती वरच्या दर्जाचा आहे ते दाखवून देतोय. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. मोठा फटका खेळू शकले असते पण ती अपेक्षा नव्हती की इतक्या धीम्या गतीने बॉल येईल. त्याचमुळे बॉलला ढकललं, एकदा वसूल केली आणि स्ट्राईक रोटेट केली. एका धावेची वाढ, धावसंख्या 16. सुरुवातीलाच मन बनवतं एक सिंगल घेऊन मी एंड बदलून आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं एक शॉर्ट ऑफ ब्लेन बॉल त्याच्यावर देखील हलक्या त्याने खेळत असताना आपण पाहिलं खेळाडूला सिंगल आली एंड बदलत असताना स्टॅकिंग एंडला खेळाडू होतील मैदानामध्ये मॅकमिलन गोविंद कॅप्टन. पूर्वानुमान कधी कधी चुकीचा ठरतो. उलट खेळलेले आहेत पण बॉलचा वेग भन्नाट आहे. ऑफस्टंपच्या बाहेर क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पिचिंग आहे. त्याचमुळे अशा वेळेला उलटा खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना एसपी स्पोर्ट उत्तर संघ पोहोचलाय. 1 गडी बाद, 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आणि 2 षटकांसाठी आपण घेतले आहेत 8 मिनिटं 22 सेकंद. येस, टाइम फार महत्वाचा राहील आणि मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं एक अतिरिक्त खेळाडू पट्या सर्कलच्या आतमध्ये घेण्यात आला होता आणि इथे देखील तुम्हाला वेळ तो थोडासा कमी वाया घालवावा लागेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी एक खेळाडू पट्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. उद्या 2 जानेवारी आपण पाहता उद्या देखील मोठे संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल वाशी इंडियन्स धारावे विपक्ष मौलिक 11 वडवली बी. दुसरा सामना असेल श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी विपक्ष CR पाटील फाउंडेशन तुर्भे. असे 4 दिग्गज संघ तुम्हाला उद्या इथे पाहायला मिळतील. आजचा धारावी संघ गत वर्षीचा विजेता संघ आणि ज्या संघाचे कॅप्टन असेल सचिन नाईक, आयकॉनच्या भूमिकेमध्ये असेल एजाज खुरेशी आणि त्यांच्या बरोबरीने अष्टपैलू खेळाडू सांगली एक्सप्रेस विजय पावले यांना आपण पाहणार आहोत. धारावी संघाकडून वाशी इंडियन धारावे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला, टेप बॉलचा वापर केला जाईल या षटकामध्ये. अतिशय निर्णायक षटक टेप बॉलवरती आतापर्यंत आपण पहिल्या 3ऱ्या रात्रीमध्ये आपण सध्या आहोत. 4 षटकार पाहायला मिळाले आणि मागच्या सामन्यामध्ये लगातार 2 फरदींच्या माध्यमातून षटकार पाहिले आणि प्रत्येक षटकारासाठी टेप बॉलच्या 2000 रुपयांचं बक्षीस सुद्धा 70 स्पोर्ट्सच्या वतीने आहे आणि त्याचमुळे आता ती एक वेगळीच चॅलेंजिंग गोष्ट बनली फलंदाजांसाठी. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत ते म्हणजेच प्रतीक पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी टेप बॉल हातात आहे आणि त्याचमुळे ही जी कॉन्सेप्ट आहे प्रतीक कशा पद्धतीने हँडल करतोय आणि समोर प्रत्युत्तर अभिषेक पाटील कसा देतोय हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. 16 धावा 1 गडी बाद. आता फील्ड प्लेसमेंट थोडीशी लांबवली गेलेली आहे कारण पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक. हो, यावेळेस बॉल खाली राहिलाय. शूटर बॉल होता आणि बॉल स्टंपवर धडकलाय. बेल्स ड्रिप झालेत. अभिषेकला परतावा लागेल. प्रतीकच्या खात्यात विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिला डबल माइंडेड स्ट्रोक्स कन्फ्यूज झाले. खेळाडू गोंधळले आणि त्यानंतर प्लेट ऑन बॅटची हलकीची एज लगत मात्र बॉल यस्टन मध्ये लागला. पहिल्याच बॉलवरती टेप बॉलवरती मात्र प्रतीकने विकेट मिळवला. अभिषेकचा चांगलं कमबॅक. आणखीन एक खेळाडू बाद झाला. दुसऱ्या फलंदाज आपण पाहिला ज्याने खरंतर टेप बॉल विकेट मिळालाय. पहिला विकेट जीत खोतला आय थिंक मिळाला होता बामण डोंगरीचा खेळाडू. त्यानंतर प्रतीक पाटीलला हा विकेट मिळाला. बघा, प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला नवीन काही ना काही पाहायला मिळणार आहे आणि प्रतीकने त्याची सुरुवात जी गोलंदाजीची आहे ती विकेट घेऊन घेतली आणि त्याचमुळे ती देखील एक वेगळीच गोष्ट ठरलेली आहे. तर आता स्मिथ घावट्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्मिथ सुद्धा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. डबल ओव्हर क्रिकेट चांगले खेळलेले आहेत. त्याचमुळे आता स्मिथकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत पण प्रतीकने त्याची अपेक्षा पूर्ण केली विकेटचा शोध घेऊन आणि आता दडपण वाढत चाललंय एनपी स्पोर्ट्स उत्तनचं. सर, खरं तर कौतुक करावं लागेल आपल्या आयोजकांचं. गेले 15-16 दिवस अगोदर हा चेंडू दिलाय प्रॅक्टिससाठी, पूर्वतयारीसाठी. स्पर्धेची पूर्वतयारी कशी व्हावी यासाठी मात्र हा चेंडू प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर मात्र एक स्पेशालिस्ट गोलंदाज प्रत्येक संघाचा आपण टेप बॉलसाठी पाहिला आणि तितकेच चांगले स्पेशालिस्ट फलंदाज पाहायला मिळाले. बघा, हा प्रेक्षक गॅलरी मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय बॉल. एक्स्ट्रा प्लेसमेंट केली. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल डीप मध्ये. एकाच धावेचा मानस होता दोन्ही फलंदाजांचा कारण या अगोदर 2 झटके बसलेले आहेत. त्या झटक्यातून सावरताना पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न असावा मॅकमिलन स्मिथचा. धावसंख्या 17. स्मिथ धावट्या खेळाडू आपण पाहता खरं पालघर परिसरातील हा संघ आज तुमच्या अगदी जवळचे सर्व खेळाडू आहेत आणि चांगला खेळ त्यांचा होताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. क्रॉस बॅटेड आहे. फलंदाजाने उचलली जबाबदारी आणि मॅकमिलन गोविंदने खेळलाय. स्ट्रोक लय भारी. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. टेप बॉलवरचा सर्वात लांब लचक षटकार कोणता असेल तर तो मॅकमिलन गोविंदचा
आणि काय कमालीचा स्ट्रोक्स पाहायला मिळाला बघा. जागा बनवली, ऑन साईडला पिकअप शॉट पूल करत असताना उंची घेत बॉल मैदानाच्या बाहेर अगदी लांब लचक पडणारा हा षटकार या ठिकाणी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तब्बल 2000चं कॅच प्राइज या खेळाडूला कमिटीच्या माध्यमातून देण्यात येईल. टेप बॉलच्या प्रत्येक षटकारासाठी 70 स्पोर्ट्सच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस आहे. ते बक्षीसमध्ये मॅकमिलननं काय लांब लचक स्ट्रोक खेळलाय. थेट प्रेक्षक स्टँडच्या पलीकडे मैदानाच्या पार बॉल पडलाय आणि हा 6 धावचा आढावा आपण जर घेतला स्कोर शीटवर तर धावसंख्या झालेली आहे 23. काय खेळलेत, ताकदीचा वापर करताना, बॅटस्विंगचा प्रॉपर यूज करताना, टायमिंग जुळवताना हा षटकार खेचलाय. हळूहळू आपण पाहता टेनिस बरोबर आता खरं तर या टेप बॉलचा देखील सवय होऊन जाईल फलंदाजाला, शंका नाही. जशी स्पर्धा अगदी शेवटच्या क्षणाला येईल आणि चांगलं क्रिकेट तुम्ही टेप बॉल देखील होताना पाहिलं. ISPLच्या स्पर्धेमध्ये हाफ कव्हर टेप बॉल पाहिला, पण तिथे फुल कव्हर टेप बॉल आहे. आणि जर का एखाद्या वेळेला कव्हर निघाला तर नक्कीच चॉईस बॉल तुम्हाला दुसऱ्या आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल. ही देखील एक महत्त्वाची सूचना राहील. चांगली बॅटिंग, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं आपण पाहताय. पुढे आले, एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. मॅकमिलन झालाय भेबान आणि मैदानाच्या आतमध्ये आतबॉय धावांचं तुफान. लगातार दुसरा षटकार, 6 धावा. कमालीचा फटका, शॉट ऑफ द नाईट आपण पाहता मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. मॅकमिलन गोविंद आपल्या फलंदाजीमधली दाखवतो थाट आणि समोरच्या संघाची लागतो मात्र या ठिकाणी वाट. सलग दुसरा षटकार मारला आजच्या रात्रीमध्ये हा दुसरा खेळाडू. आणि 2000 रुपये या षटकारासाठी. जितके षटकार टेप बॉलवर लागतील 70 स्पोर्ट्सच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस आहे. 6 धावांची वाढ. प्रतीक पाटील पुनरागमनाच्या तयारीत आहेत. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मागे. बघा, मागच्या 2 दिवसात 2 षटकार टेप बॉलवर लागले होते. आजचा दिवस खास आहे, न्यू इयरचा दिवस आहे आणि आतापर्यंत 4 षटकार आलेत. आणि ते 2 षटकार एकाच मॅच मध्ये आणि त्याच संघातील खेळाडूने मारले होते. आणि बघा इथे जो मागचा षटकार होता एक्स्ट्रा कव्हरला, तो अद्भुत होता. मॅकमिलन गोविंदचा कमालीचं करतं प्रदर्शन आणि चांगलं टायमिंग पाहायला मिळालं होतं. पुढे आले, ऑन साईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे तिथे यहा वहा देखू जा. मैदानाच्या आतमध्ये या षटकात मॅकमिलनची हवा. मॅकमिलन गोविंदने मात्र जी भीती होती फलंदाजांमध्ये टेप बॉलच्या अगेन्स्ट खेळण्याची, ती मात्र आता घालून टाकली असं म्हणायला हरकत नाही. कारण चांगली बॅटिंग त्याने आतामध्ये केली या षटकामध्ये आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या तब्बल 17. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आणि ते देखील प्रतीक पाटीलचं. अपेक्षा नसते जेव्हा लीड बॉलर कडून इतक्या धावा खर्च होतात. खरं तर प्रतीककडे ती गुणवत्ता आहे, नेहमी ते ओपन करतात गोलंदाजीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर. पण ते एक रणनीतीचाच भाग होता की मी टेप बॉल ओव्हर घेईन, पण तो निर्णय कदाचित चुकला. मॅकमिलनने फायदा उचलला. मागचं षटक 17चं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33. खरं तर आपण पाहिलं मनीष सर, या स्पर्धेतलं सर्वात महागडं टेप बॉलचं षटक ज्यामध्ये 17 आल्या. नको असलेला रेकॉर्ड प्रतीकच्या नावावर. 8,21,647 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. मिशन 1 मिलियन, 10 लाखांचा टप्पा 4 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे. सबस्क्राईब मीटर झपाट्याने वाढत चाललं आणि खरं तर ज्यांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही विनंती असेल आपण प्लीज करा आणि भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला, जेणेकरून जेव्हा 1 मिलियन या ठिकाणी सबस्क्राईब पूर्ण होते तेव्हा मात्र प्रेक्षकांना देखील मोठी पारितोषिक यांच्या माध्यमातून देण्यात येतील. 64 प्रेक्षकांना बक्षीस जिंकता येणार आहेत. रक्कम कमी जास्त आहे. पहिलं बक्षीस 3 लाख रुपयांचं आहे. त्याचमुळे नक्कीच प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आपण आता गुगल फॉर्म बनवलेला आहे. व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर आपण तो फॉर्म शेअर केलेला आहे. 70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्रामच्या स्टोरी सुद्धा तो फॉर्म आहे. तर नक्कीच तो फॉर्म फिलअप करा. ज्या क्रायटेरियाज आहेत, ज्या अटी आहेत त्या अटी पूर्ण करा आणि या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. आता बघा, जेव्हा अडचणी वाढत आहेत, आता अडचणींना कुठेतरी बाजूला करण्यासाठी ज्याने पहिलं यशस्वी षटक हाताळलं त्याला बोलवण्यात आलेलं आहे. इरफान आता बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकरला फलंदाज स्मिथ घावट्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांचा वारू उधळलाय आणि त्याला लगाम लावण्यासाठी आता इरफान मलिकला पाचारण केलं. वेग होता, ॲक्युरेसी चांगली होती, अतिशय चांगला वेगवान चेंडू, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. टप्पा पडला, खाली राहिला आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा डॉट बॉल. लेफ्ट आर्म बॉलर्सला सारखं इंट्रोड्यूस केलं जाते कारण त्यांच्याकडून कुठेतरी अपेक्षा पूर्ण होते. इरफान वेदांकडून ती अपेक्षा पूर्ण झाली. पुन्हा एकदा इरफानला बोलवण्यात आलं. डॉटने या षटकाची सुरुवात झाली. धावसंख्या थांबलेली आहे 33 वर. आता परत 11च्या गतीने चालू आहे NP स्पोर्ट्सचा धावफलक. यावेळेला देखील फुल लाईन डिलिव्हरी, अतिशय वेग, बघा भन्नाट वेग इरफानकडे आणि चांगली लाईन त्याने पकडली आहे. उजव्याच्या बाहेर अगदी आपण पाहिलं वाईड लाईनच्या अगदी बॉल आतमध्ये पडून विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी पूर्णपणे फलंदाज निष्प्रभ होताना आपण पाहिले. बॅकअप प्लॅन रेडी आहे आणि त्याचमुळे बॅकअप चांगलं होते. इरफान मलिकच्या वतीनं यशमित 11 टेंबिलीचं बॅक टू बॅक 2 डॉट्सने सुरुवात होते या षटकाची. स्मिथ धावट्या यंगस्टर खेळाडू
आणि इथे आपण पाहिला एज अँड टेकन खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल स्मिथ धावट्या या फलंदाजाला. प्रत्येकने जरी धावा खर्च केलेल्या आहेत पण विकेटचा शोध घेऊन दडपण पुन्हा एकदा एनपी स्पोर्ट्स उत्तनवर वाढवलं जाते आणि स्मिथ घावट्या हे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन एनपी स्पोर्ट्स उत्तनचे बंटी पटेल खुशबू गुजरात की. क्या बात आहे. ऑल इंडिया आयकॉन मधलं आणखी एक नामांकित असं नाव बंटी पटेल गुजरातचा खेळाडू आता मैदान दिशेने वाटचाल करतो. खरं तर आता गरज आहे एका मोठ्या इनिंगची. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो उत्तम टीमला जर का इथे धावा कमी आल्या तर मात्र तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्टनरशिपला मात्र इथे महत्त्व दिलं जाईल. आणि फक्त एकाच षटकात चांगला खेळ करून चालत नाही तर प्रत्येक षटकावर काही ना काही द्यावं लागतं. पण या षटकावर चांगलाच खेळ इरफानचा पाहतोय आपण यशमित 11 टेंबिवली संघाकडून. एक षटक जरी महागडं ठरलं तरी सुद्धा बॅकअपला रेडी असा आपण उल्लेख अगोदर केला होता आणि त्याचमुळे आता हे षटक तर जाते इरफानच्या बाजूनं यशमित 11 टेंबिवलीच्या बाजूनं. तर या षटकात एकही धाव मिळाली नाही एनपी स्पोर्ट्सला आणि त्यातल्या त्यात इरफानला विकेट मिळाली स्मिथ घावट्याची. आयकॉन विपक्ष आयकॉन असं हे बॅटल तुम्ही आता मैदानामध्ये पाहताय. एका बाजूने इरफान तर दुसऱ्या बाजूने बंटी. यावेळेस आपण पाहता पंचांचा इशारा डेड बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला डेड घोषित केलं. खरं तर आता हे चांगले बॅटल मनीष इथे पाहायला मिळेल या दोन खेळाडूंमध्ये. दोन्ही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू ऑल इंडिया आयकॉन हलक्या हाताने बघा दिशा दिली आहे. बॉल मागे चालला शॉट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने विकेट किपर धावून गेले थ्रो येईल तर सेकंडचा कॉल झाला आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट होताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली रणनीती मात्र बंटीने वापरली आहे इरफानच्या अगेन्स्ट. प्रेक्षक केवढे सुज्ञ आहेत. फक्त चौकार षटकारांना टाळ्या देत नाहीत तर चांगल्या खेळाला टाळ्या देत आहेत. यावेळेस बॉलला ग्लान्स केलं मागे ढकललं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा वसूल केल्या जी खूप महत्वाची बाब होती. बंटीला सेट होण्यासाठी 2 धावांची मदत मिळाली. या षटकातल्या पहिल्या या 2 धावा आहेत. धावसंख्या पोहोचते 35. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना फिल्डिंग टीममध्ये थोडासा दबाव टाकत असताना मग दोन्ही खेळाडूंना पाहिलं आणि टाळ्यांचा गजर प्रेक्षकांच्या खेम्यामधून होताना पाहिला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळत असताना पॉइंट रिझनमध्ये हा बॉल चालला त्या ठिकाणी फील्ड होईल तर मात्र आणखीन एक सिंगल ऍड होताना आपण पाहता बंटीच्या माध्यमातून उत्तन टीमच्या खात्यामध्ये. हा दुसरा सामना चालू आहे. दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव आहे. पहिल्या डावातलं 4थं षटक आहे. आतापर्यंत 3 लाख व्ह्यूज आजच्या दिवसातले 70 स्पोर्ट्सवर पूर्ण झाले. प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद या स्पर्धेला. प्रत्येक रात्रीमध्ये जे रेकॉर्ड्स होत आहेत त्या रेकॉर्ड्सची मात्र उच्चांक गाठण्याचा ही स्पर्धा मात्र प्रयत्न करते. प्रत्येक रात्रीमध्ये उच्चांक वाढत चालला व्ह्यूवरचा आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट. या षटकाची समाप्ती झाली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 36 रन ऑन स्कोर कार्ड 3 खेळाडू बाद. फॅन्टॅस्टिक ओव्हर बाय इरफान आणि इरफानची 2 स्पेल संपलेली आहेत. तर पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 9 धावा खर्च केला. या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 12 धावा त्यांनी खर्च करून आपली कामगिरी पूर्ण केलेली आहे. 4 षटकांसाठी 19 मिनिटं आणि 18 सेकंदाचा कालावधी घेतलेला आहे यशमित 11 टेंबिवलीने. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहे. ही चर्चा खूप महत्वाची आहे जी चर्चा मॅकमिल आणि बंटी पटेलच्या दरम्यान होते कारण मॅकमिलने या अगोदर 2 षटकार खेचलेले आहेत. आपण पाहतोय हनन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीझन 4 पॉवर्ड बाय 70 स्पोर्ट्स. ही स्पर्धा आपण 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाहणार आहोत. कतार फाउंडेशन क्रिकेट ग्राउंड कतारला स्पर्धा असेल 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता तब्बल 36 3 खेळाडू बाद. अशीच परिस्थिती आपण पाहिली पहिल्या सामन्यावर झाली होती बामण डोंगरी संघाची आणि तेव्हा जय सोनी संघाच्या मैदानात धावून आला. त्याने चांगली भूमिका साकारत 49 धावांची स्फोटक इनिंग त्या ठिकाणी साकारली आणि आता मैदानामध्ये 2 प्रमुख खेळाडू उभे आहेत. चांगले अपेक्षित असले खरं तर खेळाडूंकडून आपल्या पाठीराख्यांसाठी. नाही जयने गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. तर दोन्ही युनिटमध्ये चांगला खेळ जयचा होता आणि पाहूया आता बंटी आणि मॅकमिलनच्या मनात नेमकं चाललंय काय. गोलंदाज आहे वेदांत. सेकंड स्पेल आपण इरफानचा पाहिला त्यानंतर वेदांत पुन्हा एकदा सेकंड स्पेलसाठी याला समोर असेल बंटी पटेल हा खेळाडू. याला लॉफ करत असताना ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर डाऊन द ग्राउंड खेळले बॉलला पाठवला सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जबरदस्त सुरुवात या षटकाची बंटी पटेल करतो. या अगोदर षटकामध्ये त्यांनी संयमाचा बांध ठेवला आणि त्यानंतर आता लेंथ बॉल होता पुढे पाठवला. हवाई सफर घडवत बॉलला साईड स्पिनच्या पलीकडे आमच्या कॅमेरामॅन बॉक्समध्ये अभिवादन देण्यासाठी पाठवलंय. षटकार येतोय. सुरुवात या षटकाची दमदार धमाकेदार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42. तसं पाहिलं मनीष सर तर बंटी पटेलचा ट्रेडमार्क शॉट आहे. अगदी डाऊन द ग्राउंड षटकार मारणं बेसेपमध्ये खेळलं आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं चांगलं टायमिंग 6 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि नक्कीच हा मच निडेड सिक्सर होता बॅटिंग करणाऱ्या उत्तम टीमसाठी.
उल्लेख मी इरफानचा केला होता. इरफानने त्याचं काम केलंय, पण आता टेंबिवलीच्या इतर गोलंदाजांना सुद्धा त्यांची कामगिरी अदा करावी लागेल आणि त्यासाठी वेदांतने मागचं षटक चांगलं हाताळलं होतं, पण बंटीने आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. सुरुवात या षटकाची षटकाराने केले. वेदांत पाटील पुनरागमन करेल का, प्रश्न करावं लागेल. यावेळेस आपण पाहता वेदांत सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, षटकारानंतर थोडासा दबाव आपण पाहिला आणि बॉल त्या ठिकाणी स्विंग होत असताना बाहेर जास्त निघाला आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईट. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहता एकूण धावा धावफलकावरती 43. बॉल ग्रिपिंग चांगली आहे वेदांतची आणि त्याचमुळे अँगल तर तो यूज करतोय, पण टप्पा थोडा खेचला होता, हार्ड लेनवर ठेवला होता ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याचमुळे नॅचरली बॉल रोटेट झाला, विकेट किपरच्या दिशेने गेला. दरम्यान छेडखाणी करण्याचा प्रयत्न बंटीने केला नाहीये. मोफतची धाव मिळते, वसूल केली, धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या झाले 43. फिंगर रोल करत असताना आपण वेदांतला पाहिलं. वन्स अगेन वेदांत टू बंटी. यावेळेला इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स केला हा फटका. मागे इरफान त्या ठिकाणी आहेत आणि एकच रन या बॉलवरती राहील. चांगला फटका होता, फुल रन चेंडू होता, त्याच्यावरती मात्र ड्राईव्ह करत असताना सिंगल रन या ठिकाणी मिळते म्हणजे उत्तम टीमला. आरामात खेळले, सॉफ्ट हँडेड खेळले, ड्राईव्ह केले आणि मोठा अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा पवित्रा नव्हताच. फक्त आरामात स्ट्रोक खेळत स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर मॅकमिलननं आणलं. मॅकमिलनसाठी सुद्धा हा डाव महत्त्वाचा राहिला. 2 षटकं त्यांच्या वतीनं आले टेप बॉलवर. 44 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मॅकमिलन गोविंद एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय ताकद एक्झिक्यूट करायची, जसा फटका त्याने टेप बॉलवरती मारला होता तोच प्रयत्न होता, पण इथे हलकीशी एज लागत बॉल शॉर्ट थर्ड मॅनला मात्र फील्ड होताना आपण पाहिला. डॉट बॉल इथे आपण पाहत आहे. बघा हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे खरं तर NP स्पोर्ट उत्तम या संघासाठी आणि त्याचमुळे आतापर्यंत वेदांत पाटीलची कामगिरी चांगली राहिली. त्याच्या खात्यात विकेट जात नाही, पण आता मागचा बॉल महत्वाचा होता जो आलाय डॉट. शफल झाले होते, अतिशय वेगळा अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फॉलो केलं खरं तर फलंदाजाला आणि इथे व्हाईट बॉल कॉल पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा ऍड होताना आपण पाहत आहे उत्तम संघाच्या स्कोर कार्डवरती. ट्राय केली क्रिस बॉक्सच्या, बघा किती कोण्यावर पोहोचले आणि वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होत फ्लाय स्लिपला पोहोचला होता. फ्लाय स्लिपला फील्ड मिस्टेक झाली, 2 धावांचा बोनस मिळाला. सर्वात महत्वाची बाब स्ट्राईक आता बंटी पटेलकडे आली, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 46 वर. 46 रन ऑन स्कोर कार्ड. सुरुवातीला धीमी सुरुवात पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर पुन्हा आगमन होताना पाहिलं. याही वेळेला आपण पाहिलं हा फटका फसलाय इम्रानच्या हातामध्ये, इरफान माफी असं त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय आणि इथे गोल्डन विकेट बंटी पटेलचा मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या टेंबुली संघाला. फलंदाजाला कधी कधी आमिष दाखवावं लागतं. ज्युसी वाईड हाफवली घेत असताना बॉलला ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला तैनात होते. इरफान जास्त हालचाल करावी लागली नाहीये, एलिव्हेशन तितकं नव्हतं आणि त्याचमुळे झेल टिपला इरफानने. पार्टनरशिप ब्रेक झाले. NP स्पोर्ट उत्तमला मोठा धक्का, बंटी पाटील बाद. बंटीचा गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करा टेबुली संघाला. आणि बघा अगदी आपण पहिला वाईड लाईनच्या अगदी समोर यॉर्क करायचा होता, फुल लेंथ डिलिव्हरी अँगल बनवत असताना मात्र इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या दिशेने चांगलं झेल टिपत असताना आपण पाहिलं. आणि बघा हावभाव बंटीच्या चेहऱ्यावरती टेन्शन पाहायला मिळालं. हा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टेंबुली संघाला. नवीन फलंदाज EVN मेंडोन्सा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ॲथलीट आहेत, क्रिकेटर आहेत, वेगवेगळ्या खेळांमध्येचं प्रावीण्य आपण पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे आता EVN मेंडोन्सावर देखील तितकीच नजर असेल. एक व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून ओळखला जातो NP स्पोर्ट उत्तमचा. आणि पाहूया आता EVN कडून तसाच खेळ पाहायला मिळेल का, जो खेळ बंटी पटेलने थांबवला. आणि मॅकमिलन अजूनही पहिल्या क्रमांकावर आले होते, पण त्यांनी देखील डॉट बॉल घेतले ते एकूण 6, हे देखील महत्वाचं आहे. त्याचमुळे 2 षटकार जरी आलेत पण बऱ्यापैकी गोलंदाजाने थांबवलंय मॅकमिलन गोविंदला. वेदांतने कमबॅक केलं. मागचा बॉल जो होता अगदी प्लॉटच्या बाहेर चालला होता, तो वाईट पंचाने घोषित केला. त्यानंतर आपण पहिला फुल लेंथ डिलिव्हरी त्यामध्ये जाळ्यामध्ये अडकवलं खरं तर बंटीला. तदनंतर आता आपण पहिला नौका खेळाडू EVN स्ट्राईक एंडला येत असताना हलक्या हाताने ड्राईव्ह करतो बॉलला. शॉर्ट कव्हरला फील्ड झाला चेंडू आणि इथे मात्र सिंगल घेत एंड बदलला. 5th ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे त्या ठिकाणी 4. बघा सर एक चेंडू पेंडिंग आहे, एक चेंडू पेंडिंग आहे. पहिला बॉल 6, सेकंड बॉल वाईड, थर्ड बॉल सिंगल, 4th बॉल 0, 5वा बॉल वाईड +1. त्यामुळे 2 वाईड खरं तर ऑलरेडी डिलिव्हर झाले. या षटकामध्ये 1 बॉल पेंडिंग आहे. ही सूचना मात्र आता आम्हाला या ठिकाणी स्कोररच्या माध्यमातून मिळाली, ज्ञानेश्वरजी मुकादम यांच्याकडून मिळाली. अगदी योग्य काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. चला 1 बॉल पेंडिंग आहे सर, फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. प्रतीक तुमच्या संघाला सूचना राहील, आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या.
बघा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत गुगल फॉर्म्स किती जणांनी भरलेले आहेत त्याचा देखील आढावा आपण येत्या 5 दिवसात घेणार आहोत. वाईड बॉल नंतर सिंगल घेतली. 2 वाईड्स आलेत या षटकामध्ये. एक वाईड मॅकमिलन गोविंदच्या ठिकाणी होता आणि एक वाईड बंटीच्या ठिकाणी होता. 2 वाईड्स होते लक्षात घ्या. मॅकमिलन एक वाईड घेतला म्हणजे जेव्हा तो स्ट्राईकवर होता आणि एक वाईड बॉल जेव्हा बंटी स्ट्राईकवर होता. असे 2 वाईड्स या षटकात आलेले आहेत. षटकानंतर दुसरा बॉल वाईड, त्यानंतर सिंगल, 4th बॉल डॉट आणि 5वा बॉल पुन्हा वाईड +1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. आणि अजून एक बॉल पेंडिंग आहे 5व्या षटकातला. धावा स्कोर कार्डमध्ये पण पाहत आहे त्या ठिकाणी तब्बल 47. आणि दोन्ही संघाचे 12 मॅन हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका. ही सूचना आता प्रत्येक टीमला राहील. आणि साक्षर आहेत, त्यांना कळते की आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम काय लिहित आहेत. तर शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि धावसंख्या 47, 4 गडी बाद. वेळ चालू आहे बघा. आपण थोड्या वेळासाठी वेळ थांबवली होती पण पुन्हा एकदा वेळ चालू केलेली आहे, लक्षात घ्या. शेवटचा बॉल वेदांचा. पुढे आले होते आणि त्यामुळे पाहिलं अगदी पुन्हा एकदा कव्हर्समध्ये हा फटका लॉंग ऑफ प्रिझनकडे खेळत असताना त्या ठिकाणी सिंगल मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले मॅकमिलन गोविंद या करदर फलंदाजाने. आणि 5th ओव्हरचा केस संपला. जो बॉल पेंडिंग होता तो देखील डिलिव्हर झाला आणि धावा स्कोर कार्डमध्ये पण पाहत आहे 4 गडी बाद 49 उत्तन टीमच्या माध्यमातून. 49 धावा झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद झाले आहेत. परंतु मित्रांनो जो गिव्ह अवे आपण चालू केलेला आहे 10 लाख सबस्क्रायबरसाठी आणि त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्म देखील क्रिएट केलेला आहे. त्याच्या लिंक्स देखील मी सगळ्या ग्रुपमध्ये सेंड केलेल्या आहेत आणि त्या गुगल फॉर्मला आतापर्यंत 1729 रिस्पॉन्स आलेले आहेत. त्याच्यापेक्षा देखील अनेक प्रेक्षक रिस्पॉन्स करतात. परंतु मगाशी आपण पाहत होतो की ज्यावेळेला यूट्यूबचा स्क्रीनशॉट तुम्हाला त्या तिथे अपलोड करायचा होता त्यावेळेला थोडंसं कठीण काम होत होतं, त्याच्यामुळे तो देखील सॉल्व्ह केलेला आहे तुमचा प्रश्न. आणि आता परत एक वेळा ती लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, इंस्टाग्राम हँडलला जा, इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच तिथे अपलोड करा. तुमचं नाव टाका, खाली तुमचा नंबर टाका आणि जे गुगल फॉर्मला रिस्पॉन्स आले ते मी आता तुमच्यापर्यंत दाखवतोय. आतापर्यंत पाहताय तुम्ही या 70-70 मिशन 1 मिलियन गिव्ह अवेला 1778 रिस्पॉन्स आलेले आहेत. तुम्ही देखील त्या लिंकवर जाऊन तुमचा संपूर्ण डेटा तिथे अपलोड करू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहेत. 70-70 इंस्टाग्राम पेजला फॉलो केले त्याचा स्क्रीनशॉट, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले त्याचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि नंबर. धन्यवाद. अगदी डिटेल्ड तुम्हाला माहिती मिळालेली आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, बॉल पोचतोय सरळ यष्ट्यांच्या मागे बॉलिंग एंडच्या दरम्यान. पूर्ण होते एक सिंगल. या अगोदर तांत्रिक बिघाड झाला होता, म्हणजे आमच्या दोन्ही कॅल्क्युलेटर्स जे आमचे मॅन्युअल आणि डिजिटल स्कोर त्यांनी मॅच केला आणि स्कोर होता 5 षटकानंतर 48 आणि धावसंख्या एका धावेच्या मदतीने झाले 49 रन स्कोर कार्डमध्ये. आणि 6व्या षटकात सुरुवात झाली. प्रतीकचा हा फुल रन डिलिव्हरी अतिशय वेगाने बॉल डिलिव्हर केला. खरं तर टॅप बॉलचं षटक त्याचं मागणं राहिलं, पण इथे मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक करत असताना हा गोलंदाज. क्या बात आहे. एक षटक त्यांनी टेप बॉलचं हाताळलं आणि आता फार एंडनं ते आता ओरिजिनल बॉलवर आलेले आहेत. तर 70-70 स्पोर्ट्सच्या सुरुवात 2 चेंडूंवर फक्त 1 धाव मिळाला एनपी स्पोर्ट्सला. धावसंख्या 50ला 1 कमी 49. 60च्या आसपास पोहोचण्याचा मानस राहील. खरं तर या ठिकाणी या उत्तन संघाच्या माध्यमातून समोर स्ट्रायकिंगला खेळाडू आपण पाहत आहे. खरं तर एव्हियन याला आपण पाहू शकाल, युनिक नाव आहे या खेळाडूचं. लो फुल टॉस, फक्त दिशा दिले, बॉलला टर्न केलाय. वाडी स्ट्रॉंगांना फील्ड डाऊन द बॉल. इथे मात्र मोठा धक्का बसेल बॅटिंग करताना टीम उत्तनला. खेळाडू बाद झालाय एव्हियन. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मनीष पाटीलने, झेल टिपला. बघा फ्लिक करताना तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी लावावी लागेल. फ्लिक स्ट्रोक या मैदानावर खेळणं वाटतं तितकं सोपं नाही आणि त्याचमुळे इव्हियन हे झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि नवीन फलंदाज त्यांना रिप्लेस करण्यासाठी पोहोचतायत. रायनो लितूर. धावसंख्या आहे 49 आणि गडी बाद झालेले आहेत एनपी स्पोर्ट्स उत्तनचे 5. अगदी बरोबर सर, आपण म्हणत कदरला लॉंग बाउंड्री आहे आणि तुम्हाला इथे फ्लिक बरोबर टायमिंग ताकद या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल, तेव्हाच बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होऊ शकतो. आणि इथे आपण पाहिला तर मागचा फटका फसला, टायमिंग जुळवता आला नव्हता इव्हियनला आणि तो खेळाडू बाद त्या ठिकाणी होताना पाहिला. अजून एक धक्का ऑन स्क्रीन आमचे तारीफबाईने त्यांचे तर सर्व
आमचे छोटे क्रिकेट चाहते आपण त्यांना पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत असताना या मैदानावरती या मंचावरती. आता इथूरला इथून चांगली कामगिरी करावी लागेल, जसा आपण उल्लेख केला 60-65चा, पण त्यासाठी तसा खेळ व्हावा लागेल. पण प्रत्येकचं कौतुक. रायनल सन्मान दिला हलक्या हाताने, मात्र आता स्ट्राईक एंडला खरं तर मॅकमिलन गोविंदला आणणं फार गरजेचं आहे, कारण टीमचा की फॅक्टर आहे. 50 कंप्लीट 50वा कंप्लीट होता आपण पाहत आहे या ठिकाणी NP स्पोर्ट्स उत्तन या संघाच्या माध्यमातून. बघा 2 षटकं फायद्याची राहिली. प्रतीक पाटीलचं तिसरं आणि वेदांत पाटीलचं मागचं, ज्यामध्ये 29 धावा मिळाल्या. बाकी षटकं इकॉनॉमिकल राहिले टिंबिवलीची. मॅकमिलन गोविंदने स्लॉग हिट करताना मात्र गुडघा वाकवत बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. पुन्हा एकदा लॉंग अँड स्ट्रॉंग हिट षटकार. जरी घेतोय मी डॉट बॉल्स, पण माझा खेळ आहे हॉट शॉट. या संध्याकाळ सत्रामध्ये ऑन साइडला स्लॉग हिट करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी पाठवलं. आणि आता पुन्हा एकदा NP स्पोर्ट्स उत्तनच्या धावफलकाला हिरवा कंदील देण्याचं काम केलं मॅकमिलनने. धावसंख्या 56. रायनलचंही कौतुक करावं लागेल मनीष सर. मागच्या बॉलने सिंगल घेत त्याने खरं मॅकमिलनला स्ट्राईक एंडला आणलं, हे फार गरजेचं आहे. आपल्या संघाचा की फॅक्टर त्याला मात्र स्ट्राईक एंडला आणत असताना हा खेळाडू. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय, फोर्सेबल स्ट्रोक. यावेळेला ताकद होती आणि बॉल समांतर त्याला जमिनीला, सीमा पार. लगातार दुसरा षटकार. मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा इथूनच निघतात. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला स्लॉक करताना एलिव्हेशन नव्हतं, पण इतकं होतं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. वेगानं खेळलायत. फ्लॅटेड 6 आहे. 6 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 62. 62 रन्स ऑन बोर्ड. कमालीचा स्ट्रोक. कॅप्टन मैदानामध्ये साकारतो एक मोठी इनिंग. तब्बल धावसंख्या धावफलकावधी 6 षटकांच्या समाप्तीनंतर 62. 62 टायमिंग आपण जर पाहिलं ओव्हर रेट 32चा घेतला, बरोबर अगदी मॅच झाला, त्यामुळे मुभा राहील. परंतु अजून आपण वेळ घ्यायचा नाही. शेवटचं षटक बाकी आहे आणि पहिल्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 खेळाडू बाद 62. काय म्हणाल सर मॅकमिलन गोविंदच्या इनिंग बद्दल? जबरदस्त इनिंग खेळलेत. तर सर्वाधिक चेंडू त्यांनीच घेतले या डावामध्ये आणि त्याचमुळे आता तितकं योगदान तर देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी 16 चेंडूंमध्ये 32 धावांचं योगदान दिलं. 200च्या स्ट्राईक रेटने खेळलेत आणि त्याचमुळे त्यांना काही साथ मिळाली अभिषेक पाटीलची, बंटी पटेलची आणि प्रशांत गरजची, पण त्यांनी मात्र आपला खेळ तसाच पुढे घेऊन गेलेत. दरम्यान ही स्पर्धा आपण पाहतोय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. सन्माननीय वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरुबा कोन, ग्रामस्थ मंडळ कोनगाव यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि संघांचा प्रतिसाद मिळतोय. न्यू लॉन्चेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गुरुवारी 8 जानेवारी 2025ला न्यू अरायव्हल्स तुम्हाला टी शर्ट, सॉक्स, बॅट कव्हर्स, बॅट या सर्व गोष्टी तुम्हाला 8 जानेवारी 2025ला पाहायला मिळतील. तर नक्कीच आपण 77 स्पोर्ट्सच्या फ्रँचायझीसला भेट द्या. आदित्य भोईर हा खेळाडू आता मैदानाकडे करता आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क त्याला अंतिम षटकामध्ये शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 62 आल्या, ज्यामध्ये प्रतीकने 2 स्पेलमध्ये 31 धावा खर्च केल्या. थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला हा खेळाडू, परंतु या ओव्हरमध्ये आता कमबॅक करावं लागेल. समोर स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहताय रायनल. एका बाजूने आपण पाहता नॉस्ट्राईक एंडला सुद्धा मॅकमिलन गोविंद. प्रत्येक खेळाडूची नावं अतिशय युनिक आहेत आणि चांगली कामगिरी साकारले. सेन्सेबल स्ट्राईक रोटेट करायचे. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करत असताना मात्र स्ट्राईक एंडला आणले. त्या ठिकाणी मॅकमिलन गोविंद या खरं तर फलंदाजाला सिंगलमुळे मात्र संघ पुढे सरकेल. 63 धावा स्कोर कार्डवरती. सेट बॅटरला स्ट्राईकवर आणण्यासाठी काहीही करण्याची तयारी रायनलची आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक होते. बॉल हातात होता, पण ती रिस्क त्यांनी घेतली कारण शेवटचं षटक आहे. आता नाही तर कधी नाही. त्याचमुळे 5 चेंडू बाकी आहेत या डावातले. धावसंख्या 63, 5 गडी बाद. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 63 रन ऑन स्कोर कार्ड. मॅकलम ऑन साइडला हा फटका फुल लेन डिलिव्हरी खेचून मारला. बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. विकेट सॅक्रिफाईस करेल का? तर रायनल हे पाहायचं आहे. निघालेत इथे मात्र नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झालाय आणि खरं तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे की नाही हे चेक करा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. यस, क्रॉसिंग चेक केलं जाईल. हा, बॅटर्स क्रॉस झालेत का ते चेक केलं जाईल, कारण ही एक स्ट्रॅटेजी असते. फलंदाज जे सेट आहेत त्यांना स्ट्राईकवर राहण्यासाठी ही स्ट्रॅटेजी अवलंबली जाते. पण पाहूया या ठिकाणी रायनल क्रॉस झालाय का बॉलिंग एंडला, तरच कुठेतरी आता तो बाद की दर्शवला जाईल, नाहीतर मग मॅकमिलनला परतावा लागेल. एक धावेला महत्व आहे आणि त्याचमुळे ती धाव घेताना आपण सुद्धा कुठल्या एंडला पळतोय, डेंजर झोनला कोण आहे हे देखील रोशन सर जाणून घेणं महत्वाचं आहे. रायनलकडे देखील ती अटॅकिंग बॅटिंग आहे, पण आता सातत्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मॅकमिलन गोविंदचा.
मॅकमिलन गोविंद जितके चेंडू फेस केलेल्या ओव्हरमध्ये तितक्या जास्त धावा तुम्हाला खरंतर या पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळतील, कारण तो सेट झालाय, तो आक्रमक झालाय. त्याने आतापर्यंत 17 चेंडूमध्ये आपल्या संघाला 33 धावांचं योगदान दिलं आणि जवळजवळ 200च्या आसपास त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. हे स्ट्राईक रेट आपल्या संघासाठी फार निर्णायक राहील. चेक केलं जातं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून, आपण पाहता प्रतीक्षा लागली आहे. रायनल क्रॉस झालेला आहे की नाही हे पाहिलं जाईल. जर क्रॉस नसेल तर मात्र यस क्रॉस झाला, त्यामुळे तर रायनलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि आनंदाची बातमी उत्तल संघाला मॅकमिलन गोविंदला मिळेल त्या ठिकाणी स्ट्राईक. पण आदित्य भोईरचं खरंच कौतुक यासाठी, कारण शेवटच्या षटकासाठी देखील त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके खांदे त्यांचे मजबूत होतात आणि त्याचमुळे आता आदित्यने या षटकाला सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली आहे. नवीन फलंदाज प्रतीक गऱ्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मॅकमिलन गोविंद धावसंख्येचा वेग थोडासा मंदावलेला आहे, धावसंख्या थांबते 64. 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे आलाय. यावेळेला ताकद वापरली आहे, क्या बात आहे. आणखीन एक भेदक फटका, आक्रमक फटका साकारत असताना मॅकमिलन गोविंद हा फलंदाज, इट्स अ ह्यूज षटकार. जे इतरांना जमत नाही ती मी जमून घेतो आणि या डावातले 5 षटकार पूर्ण केलेले आहेत मॅकमिलन गोविंद आणि एनपी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 70 वर. सरळ बॅटचा वापर करताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून धावसंख्या 70 ओलांडते एनपी स्पोर्ट्स उत्तन. कॅप्टन नॉक अतिशय चांगली आक्रमक फलंदाजी साकारत असताना संघनायक मैदानामध्ये मॅकमिलन गोविंद या खेळाडू आपण पाहताय जबरदस्त फलंदाजी केली. आतापर्यंत 39 धावा त्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी त्या ठिकाणी करताना आपण त्याला पाहिलं. यावेळेला चॉपकरचा अगदी लास्ट मोमेंटला चॉपकरचा प्रयत्न दिशा द्यायची होती, परंतु धीम्या गतीचा बॉल इथे आपण पाहिला लास्ट ओव्हर मध्ये डॉट. बॅटर्स रेफरल ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. तर या ठिकाणी आता पुन्हा एकदा आपण येतोय पीसीआर रूम मध्ये लेट चेक साचपणी करणार आहोत. शेवटचं षटक आहे त्याचमुळे तर हा टॅक्टिकल रेफरल असावा एनपी स्पोर्ट्स उत्तनचा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक केलं जाईल. हा बॉल अगदी वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला की बाहेरून हे पाहिलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय, चेक केलं जाईल. आपण पाहता टेक्निकली परफेक्ट असे हे 2 खेळाडू आणि पंचांत देखील इशारा होता ऑनफिल्ड अंपायर. सॉफ्ट सिग्नल निर्धाव चेंडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आली आहे, त्यामुळे हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला देखील तलवारी प्रमाणे बॅट फिरवली आहे आणि बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सुपर डुपर क्लास, इट्स अ मॅक्झिमम षटकार. बॅट आणि बॉलचा मिलम योग्य त्या वेळी होतोय आणि एक्स्ट्रा कव्हरला क्रॉस करणारा षटकार खेचला जातोय. खूप चांगली जागा बनवली आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडची जागा दाखवली. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मॅकमिलन गोविंद. धावसंख्या पोहोचते 76. स्लॉग ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करतो मैदानामध्ये मॅकमिलन गोविंद हा फलंदाज. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती. वाईड यॉर्करचा वापर करायचा होता पण पंचांचा इशारा इथे वाईड बॉल. वापसी करावी लागेल आदित्यला, जरी शेवटचा 1 बॉल बाकी आहे पण तरी देखील तो देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि पाहूया आता त्या महत्वाच्या बॉलवर फलंदाज भाव खातोय की गोलंदाज भाव खाऊन जातोय. धावसंख्या 77. 77 वरती आपण पाहता उत्तम संघ पोहोचला आणि वैयक्तिक आतापर्यंत 45 धावांची खेळी साकारली. 1 मॅन आर्मी, लो फुल टॉस बॉल, टायमिंग जुळलेलं नाहीये परंतु रिझल्ट चांगला आलाय. अगदी आपण पहिला दोघांच्या मधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र चालला बॉल. एका टप्प्याने सीमा पार, 4 धावा चौकार. काय खेळलाय, जबरदस्त खेळलाय. आपल्या संघासाठी 100% योगदान दिलंय. अर्धशतक पूर्ण झालं नाही पण अर्धशतकापेक्षा कमी नाही. नाबाद 49 मॅकमिलन गोविंद. एनपी स्पोर्ट्स उत्तम संघ पोहोचतोय 81 वर. जिंकण्यासाठी यश मीत 11 टेंबिवली संघाला 42 चेंडू आणि 82 धावांची गरज. 21 बॉल मध्ये 49 धावांची स्फोटक इनिंग साकारले कॅप्टन मॅकमिलन गोविंद या फलंदाजाने. आता आठवण झाली जय सोनी या खेळाडूची. त्याने 49 केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि इथे देखील नॉट आउट 49 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने. आणि संघाची एकूण धावसंख्या धावफल कबड्डी पाहिली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 खेळाडू बाद 81. मॅच समरी आपण जर पाहिली तर मॅकमिलन ज्याने वैयक्तिक नॉटआउट त्या ठिकाणी केले 21-49 आयकॉन खेळाडू ज्याने 5 बॉल मध्ये 7 केले. प्रशांत घरतला आपण पाहिलं. अभिषेक त्या ठिकाणी होते 3 बॉल 5. स्मिथ धावटे हा खेळाडू ज्याने 4 मध्ये 1 केलं. बंटी पटेल आयकॉन खेळाडू 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. इव्हनला आपण पाहिलं 1 रन करत असताना, रायनलला आपण पाहिलं 2 रन करत असताना या करतर पहिल्या इनिंग मध्ये. ही मॅच समरी होती पहिल्या इनिंगची बॅटिंग करणाऱ्या संघाची. बॉलिंग आपण पाहता त्या ठिकाणी करताना बॉलिंग ग्राफ्स देखील आपण पाहूया.
बॉलिंगचा देखील या ठिकाणी पृथक्करण जर पाहिलं तर आदित्य भोईर ज्याने 1 षटक हाताळलं सर्वात महागडं, ज्यामध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या. इरफान मलिकने मात्र कमालीचं इम्प्रेस केलं. 2 षटकामध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक, फक्त 12 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. तर नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. आपण काही पाहुण्यांचे सन्मान घेणार आहोत. तर आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा सन्माननीय वरुण एस पाटील साहेब, वरुण पाटील फाउंडेशन, चेरोबा स्पोर्ट्स तसेच ग्रामस्थ मंडळ कोणगावच्या वतीनं. तर काही सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण घेऊया. त्या ठिकाणी विजयजी म्हात्रे आणि महेशजी पाटील यांच्या वतीने हे सर्व सन्मान साकारले जातील. तर सन्माननीय पंढरीजी भोईर समाजसेवक आपण पुढे यायचंय, आपला सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय पंढरीजी भोईर साहेब समाजसेवक. तर महेश पाटील यांच्या वतीने हे पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय पंढरी भोईर साहेब समाजसेवक आहेत, या स्पर्धेला आपली ते भेट देतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुणे, खरं तर हा प्रतिसाद आहे या स्पर्धेचा, हे प्रेम आहे या स्पर्धेचं, हे प्रेम आहे सन्माननीय वरुण एस पाटील साहेबांचं. आणि म्हणूनच या प्रेमापोटी प्रत्येक पाहुणा या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतोय. तर सन्मान आपण पाहतोय सन्माननीय पंढरी भोईर साहेबांचा समाजसेवक, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय प्रमोद पाटील साहेब माजी सरपंच सारंगाव आपण पाहायचंय, आपला सन्मान सुद्धा आपण पाहणार आहोत. विजयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमोद पाटील माजी सरपंच सारंगाव यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. त्यानंतर सन्माननीय केतनजी तरे साहेब अध्यक्ष GCA अंजूर आपण पुढे या, त्यांचा सन्मान करतील. संजय कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. संजय कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण सन्माननीय केतनजी तरे यांचा पाहतोय, जे अध्यक्ष आहेत GCA चे. सर्व सन्माननीय पाहुणे, खरं तर पुरस्कर्ते सुद्धा आहेत सन्माननीय केतनजी तरे, आज आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. नवीन वर्षाची सुरुवात क्रिकेटच्या माध्यमातून सर्व पाहुणे करतायत. त्यानंतर सन्माननीय हिम्मत पाटील साहेब, हेमंत पाटील साहेब आपण पुढे यायचे, आपला सन्मान देखील व्यासपीठावर केला जाईल. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहणार आहोत. हेमंत पाटील साहेबांचा सन्मान आपण सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. आज व्यासपीठावर सर्व पाहुण्यांची मांदियाळी आणि खरंच सर्व पाहुणे आनंदी आहेत या स्पर्धेच्या यशावर. त्यानंतर सन्माननीय राजा किणी साहेब समाजसेवक आपण पुढे या. अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सन्माननीय राजा किणी साहेब, राजा किणी साहेब समाजसेवक, अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. त्यानंतर अनुज मिश्रा साहेब आपण या पुढे. अनुज मिश्रा साहेब आपण पुढे या, आपला सन्मान केला जाईल. अमित छत्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल अनुज मिश्रा साहेबांचा. आपण हे सर्व सन्मान 70 स्पोर्ट्स वर पाहतोय. वरुण एस पाटील साहेब, वरुण एस पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं, चिरवा कोण, ग्रामस्थ मंडळ कोणगाव, 70 स्पोर्ट्स, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट ताडमारे सर आपण पुढे या, त्यांचा सन्मान केला जाईल. कुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, कुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट ताडमारे सर यांचा सन्मान केला जाईल. मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद, आपण या स्पर्धेला भेट दिलीत. त्यानंतर सन्माननीय श्रीराम पाटील सर आपण पुढे यायचं आहे. नागेश छत्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सन्माननीय श्रीराम पाटील सरांचा, सन्माननीय श्रीराम पाटील सर या, नागेश छत्रे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. त्यानंतर सन्मान होईल बंडू पाटील गोवेगावचे माजी उपसरपंच आपण पुढे या. तर विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. बंडू पाटील साहेब माजी उपसरपंच गोवे यांचा सन्मान आपण सन्माननीय विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय नंदकुमार मुकादम साहेब मनसे तालुका संघटक यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहणार आहोत. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. तर नंदकुमार मुकादम साहेब मनसे तालुका संघटक यांचा सन्मान आपण महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते पाहतोय.
त्यानंतर सन्माननीय सूरज मुकादम साहेब आपण पुढे या. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सन्माननीय सूरज मुकादम साहेब आपण पुढे या. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होईल. सर्व सन्माननीय पाहुणे जे उपस्थित आहेत मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. आपण या स्पर्धेला आपली बहुमूल्य भेट दिली. त्यानंतर अजून एक सन्मान उरलाय. सन्माननीय शिवाजी म्हात्रे आपण पुढे या. सन्माननीय शिवाजी म्हात्रे साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान केला जाईल महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा जाऊया चालू असल्या सामन्याच्या दिशेने. दुसरा डाव सुरू होतोय आणि त्या धावांचा पाठला केला जाईल की धावा रोखल्या जातील त्याचं अचूक विवरण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर सदाबार आवाज अजय घरसरांचा आणि मिस्टर IPL सन्मान्य कुणाल ताते सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटिल. स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 में. आज का दूसरा मुकाबला इस समय आपके समक्ष NP स्पोर्ट्स उत्तन बनाम यशमित 11 टिम्बवली. टिम्बवली की गेंदबाजी थोड़ी सी साधारण स्तर की जरूर रही. हालांकि इरफान मलिक ने जरूर प्रभावित किया, लेकिन अब बल्लेबाजों को अच्छा कार्य करना होगा मैच को जीतने के लिए. 82 रनों का लक्ष्य रखा है NP स्पोर्ट्स उत्तन ने. यशमित 11 टिम्बवली की सलामी जोड़ी. दो खतरनाक बल्लेबाज टॉप ऑफ द ऑर्डर किरण पवार और प्रतीक. पहली गेंद राइनल इतूर द्वारा ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोशिश नहीं की. वहां पर किरण पवार ने लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए. चांगला बॉल, चांगली सुरुवात रायनल इतूरची. रायनल इतूरने भिवंडी क्रिकेट मध्ये इकडे या परिसरामध्ये येऊन चांगलीच कामगिरी केली आहे या अगोदर देखील आणि एक चांगला यंगस्टर आहे या टीमचा NP स्पोर्ट्स उत्तनचा. इस बार ड्राइव करने का प्रयास था, बाहरी किनारा लगा है. शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्डर मौजूद है. पहला रन इस पारी का. बड़ा टारगेट है कुणाल, 82 रन बनाने हैं 7 ओवर्स में. अभी तक हम चर्चा कर रहे थे कि 65-70 एक अच्छा टोटल है और यहाँ पर 80+ टारगेट है. अच्छी बैटिंग करनी होगी, धुआंधार बैटिंग और धुआंधार शुरुआत की खासतौर पर जरूरत है. हो, पॉवर प्ले फोडावा लागेल दोन्ही फलंदाजांना आणि टेंबिवली टीम मध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये भरपूर मोठी खोली आहे. खूप मोठे बॅटर आहेत या टीमकडे. स्वीप करने का प्रयास था लेकिन बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ पर रखी हुई गेंद थी और ज़्यादा फुल लेंथ गेंद जब होती है तो उस पर स्वीप लगाना थोड़ा मुश्किल ही रहता है. देख लिया था बैट्समैन को कि क्या करना चाह रहे हैं. बरोबर अंदाज लावला रायनल इतूरने. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल टाकला जसा पहिले किरण पवारला टाकला. जास्त शफल झाला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केले पूर्णपणे प्रतीक पाटीलला. येतोय डॉट बॉल. इस बार बहुत ही करारा ड्राइव लेकिन फील्डर है पीछे. बढ़िया कैच डीप एक्स्ट्रा कवर पर, बहुत ही बड़ा झटका. प्रतीक पाटील 0 पर आउट. बॉल थोडासा हवेमध्ये तरंगला आणि तिथल्याच खेळाडू ते सांगत असताना मॅकमिलन गोविंद फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मॅकमिलन गोविंदने शेवटच्या क्षणाला खूप चांगलं जजमेंट दाखवलं आणि तेवढाच दर्जेदार झेल इथे पाहायला मिळाला. NP स्पोर्ट्स उत्तनच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि यशमित 11 टिम्बवली या टीमला पहिला धक्का बसलाय. प्रतीक पाटील आउट. पहले कमाल की बल्लेबाजी की मैकमिलन गोविंद ने 21 गेंदों में 49 रन बनाकर नाबाद रहे और उन्हीं की बल्लेबाजी के चलते 81 रन बनाए हैं 7 ओवर के खेल में पहले बैटिंग करते हुए NP स्पोर्ट्स उत्तन ने. और अब एक अच्छा कैच. जिस तरह से हमने डिसमिसल देखा था बंटी पटेल का, बिल्कुल वैसा ही डिसमिसल. जाल में फंसाया गया यहाँ पर प्रतीक पाटील को. हो बरोबर आहे. ज्या पद्धतीने बंटी पटेलची विकेट मिळाली अगदी तसाच प्रयत्न गोलंदाजाचा आणि तेच फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला खूप कमी वेळेला फिल्डर्स लागतात. इंटरनॅशनल क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल, ODI क्रिकेट किंवा T20चं क्रिकेट, पॉवर प्लेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला जास्त खेळाडू सजवलेले जात नाही. परंतु आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं कारण वाईड यॉर्करचा प्रयत्न पहिल्या ओव्हर पासून होतो.
अच्छे रिदम में है राइन अली तूर। वीरेश आए हैं, एक और यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर, अच्छी रफ्तार निकाल रहे हैं और जहां पर गेंद को डिलीवर करना चाह रहे हैं ना वहीं पर कर रहे हैं, बिल्कुल बॉलिंग क्रीज में, बैटिंग क्रीज में वो गेंद का टप्पा। परफेक्ट वाईड यॉर्कर, चांगला प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये रायन अली तूर कडून शांत ठेवलं विरेशाला. विरेशच्या विरुद्ध देखील पहिला डॉट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक. विरेश अलग अलग स्थानों पर बल्लेबाजी करते रहे टेम्बिवली के लिए. इस बार पैरों में गेंद, बढ़िया टाइमिंग, ऑन साइड में खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ और गजब का कमिटमेंट फील्डर का. सर्कल में से भागे थे, अच्छा क्षेत्ररक्षण, सिर्फ एक ही रन मिलेगा. खाता खुलता हुआ सिंगल के चलते वीरेश पाटिल का. बल्लेबाजी की यदि हम बात करें तो लगभग 9वें-10वें नंबर तक अच्छे बल्लेबाज है टेम्बिवली के पास, लेकिन शुरुआत खराब रही है. पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर केवल 2 रन 1 विकेट के नुकसान पर. 3 मिनिटांनी 23 सेकंद घेतलेले आहेत पहिले षटक टाकण्यासाठी. 2च धावा स्कोरबोर्डवर आहेत, एक फलंदाज बाद झाला. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे, आता 80 धावा करायच्या आहेत. विरेश वेगवेगळ्या स्थानावर खेळतो टेम्बिवली टीमसाठी, परंतु या हंगामात नक्कीच बॅटिंग मध्ये खोली पाहायला मिळते. एक तगडा संघ मैदानामध्ये खेळला. एनपी स्पोर्ट्स उत्तम देखील काही कमी नाहीये. हा संघ देखील नेहमीच चर्चेमध्ये राहतो. नुकतीच मीरा भाईंदर बिग बॅश ही स्पर्धा संपन्न झाली आहे. पहिलेच पर्व नितीन वारे, प्रवीण वारे यांच्या माध्यमातून खूप दैदिप्यमान सोहळा रंगला आणि तिथून खूप चांगला परफॉर्मन्स देत हे पुढे खेळाडू आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच चांगले योगदान देतील. 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 बॉलमध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 80 कंपॅरिझन पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 9 आले होते पहिल्या डावात. या डावामध्ये धावा आल्यात फक्त 2, एक फलंदाज बाद. काफी पीछे है पहले ओवर के बाद एशमित 11 टेम्बिवली टीम. 6 ओवर में 80 रनों की आवश्यकता है, 13 के ऊपर चला गया आस्किंग रेट. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजेश पाटील साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जेडपीचे अध्यक्ष. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. नेवर लेकर प्रतीक गर्या तैयार होते हुए, सामने है विरेश. लो फुल टॉस, सीधे बल्ले से अच्छा ड्राइव, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाया है मिड ऑफ पर. हालांकि तेज सिंगल पूरा किया गया है. यहाँ पर किरण पवार के कंधों पर जिम्मेदारी बढ़ जाती है क्योंकि प्रतीक पाटिल काफी जल्दी आउट हुए हैं. अब किरण किस तरह से खेलेंगे, किस तरह से वो गेम को आगे लेकर जाएंगे, इस पर बहुत कुछ निर्भर करता है. हो, खूप मोठी जबाबदारी आहे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून किरण पवारवर. एक हंगाम त्याने रायगड प्रीमियर लीगचा गाजवलाय, तिथे त्याने कार जिंकली आहे आणि एक नामांकित खेळाडू आहे. बढ़िया शॉट, लेकिन वहां पर भी खिलाड़ी मौजूद है कवर पॉइंट पर. अच्छा एंटीसिपेशन था फील्डर का, जैसे स्ट्रोक खेला गया था अपनी बाई तरफ दौड़ना शुरू कर दिया था और केवल 1 रन मिला है. अच्छी लेंथ पर गेंदबाजी हो रही है, हाथ खोलने के लिए ज़्यादा जगह नहीं मिल रही है और जब जगह मिलती है तो वो लेंथ नहीं मिलती है. जब हम देख रहे हैं ऑफ स्टंप की काफ़ी बाहर गेंदबाजी हो रही है तो वो यॉर्कर लेंथ पर हो रही है या फिर स्टंप्स की तरफ फुलर लेंथ की गेंदबाजी. स्कोर 4 रन. इस बार जगह मिली और बढ़िया शॉट, खूबसूरत कवर ड्राइव, नहीं रोक पाएंगे फील्डर. 4 रन. विरेश एका रेषेतच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, काय फटका होता. नेत्र दीपक डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, ओव्हरपिच बॉल होता, त्याला ड्राईव्ह करत असताना मंत्रमुग्ध करून सोडणारा हा फटका. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद या फटक्यावर आणि पहा काय टायमिंग होतं. तंत्रशुद्ध फलंदाजी सुरू झाली, चांगला चौकार. इस बार केवल दिशा दिखाई, लेकिन अब की बार गैप में नहीं खेल पाए. अच्छा शॉट था ये बैकवर्ड पॉइंट पर, फील्डर को बीट नहीं कर पाए, नहीं तो यहाँ पर भी बाउंड्री मिल सकती थी. प्लेस करने का प्रयास था लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान खेल नहीं पाए. सिंगल यहाँ पर कंप्लीट, रन संख्या आगे बढ़ती हुई यशमित 11 टेम्बिवली की 9 रन 1 विकेट के नुकसान पर. प्लेसमेंट याही बॉलवर खूप चांगला होता, परंतु बरोबर फिल्डरच्या हातात खेळला गेला. राजेश पाटील साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष, आपलं स्वागत आहे. आणि आता रिदम मध्ये थोडासा चुकलाय गोलंदाज, डेड बॉलचा इशारा येईल. किरण पवार 3 बॉलमध्ये 2 धावा त्याने केलेल्या आहेत. 7 धावा केल्यात विरेशने. यशमित 11 टेम्बिवली हा संघ 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. प्रतीक गर्या ओवर द विकेट. और अब की बार उल्टा शॉट खेलने का प्रयास और बोल्ड हो गए. जी हाँ, आउट होकर पेविलियन में लौटते हुए किरण पवार. मोठी विकेट आली आहे. किरण पवार ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय बॉल पायाला लागल्यानंतर तो स्टंपला जाऊन धडकला. लेग स्टंपवरची बेल ब्लिंक करत असताना आपल्याला पाहायला मिळाली, ती खाली पडली आणि त्याचमुळे किरण पवार स्वतःवर नाराज पाहायला मिळाला आणि त्याचमुळे इथे जावं लागेल किरण पवारला आता डगआउटच्या दरम्यान. गलती कर बैठे वहां पर किरण पवार. बहुत जल्दी मुझे लगता है कि उन्होंने वो रिवर्स शॉट खेलने का प्रयास किया अपनी पारी में.
उनके पार्टनर अच्छे टच में नजर आ रहे थे और ऐसे में कहीं ना कहीं थोड़ा सा वक्त अपने आप को दे सकते थे मेरे ख्याल से किरण पवार। भले ही टारगेट थोड़ा बड़ा है, लेकिन किरण पवार एक ऐसे बल्लेबाज है जो शुरुआत में थोड़ा सा शांत भी रहते, तो मुझे लगता है कि आने वाले ओवर्स में वो कवर कर सकते थे, लेकिन रिवर्स खेलने के चक्कर में आउट हुए हैं। घुटने के बिल्कुल करीब लगी थी गेंद और फिर जाकर स्टंप्स पर टकराई। थोड़े से दुर्भाग्यशाली भी रहे। 9 पर गिरा है दूसरा विकेट और अब नए बल्लेबाज एक और ऑल इंडिया आइकॉन प्लेयर इरफान मलिक। रिव्हर्स फटका, त्याचबरोबर स्विच हिट, हे जे फटके आहेत कधी कधी तुम्हाला नक्कीच आबाद करून जातात, कधी बर्बाद करून जातात. इथे फलंदाज किरण आउट झाला आणि न्यू बॅटर मैदानामध्ये येतो आता इरफान मलिक. हा देखील खूप चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, खूप चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. रांची झारखंड मधून नक्कीच बिलॉंग करतो, परंतु मुंबईमध्ये सध्या स्थायिक आहे आणि चर्चेमधलं नाव आहे. खूप चांगलं लेदर क्रिकेट खेळत आलेलं आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर राजेश पाटील साहेब अध्यक्ष जिल्हा परिषदेचे त्यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर सर्वच त्यांचा मान्यवरांचा ताफा, आपलं सगळ्यांचं स्वागत. MH43 AR 0369 ही गाडी आपल्याला काढायची आहे, टोयोटाची आहे. एक और बढ़िया गेंद, इस बार बाहरी किनारा लगा है, बिल्कुल यॉर्कर लेन पर। ज्यादातर यही कोशिश की है दोनों गेंदबाजों ने, यॉर्कर लेन पर गेंदबाजी करने का प्रयास, और उसमें सफल भी साबित हुए हैं। दोनों गेंदबाजों को एक एक विकेट मिला है और 2 ओवर के पश्चात स्कोर केवल 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस समय तो बैकफुट पर नजर आ रही है यशमित 11 टेम्बिवली टीम। अब यहां से 5 ओवर्स का खेल बचा है, यानी कि 30 गेंदें, 30 गेंदों में 72 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए यशमित 11 टेम्बिवली को। नवी मुंबई पासिंग ही जी इनोवा ही लवकर काढा. व्यासपीठावर राजेश पाटील साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांचेच सर्व मित्र परिवार, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 70-70 स्पोर्ट्स 8,23,156 सबस्क्रायबर झालेले आहेत. गिव्ह अवे सुरू आहे 70-70 स्पोर्ट्सचा. एक गुगल लिंक बनवण्यात आलेली आहे आणि तिथे जाऊन त्या लिंकवर तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, जीपे, फोनपे नंबर आणि त्याचबरोबर यूट्यूबला सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट, त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो केलेला स्क्रीनशॉट तिथे अपलोड करायचा आहे आणि फॉर्म तो सबमिट करायचा आहे. गुगल फॉर्म आहे तो सबमिट झाला की जे रिस्पॉन्स आमच्यापर्यंत येतील त्याच्यानंतर आपण तो ड्रॉ करणार आहोत येणाऱ्या 4 जानेवारीला आणि त्याच्यातील भाग्यवान विजेते 64 असणार आहेत. त्यांना 10 लाख रुपयांची पारितोषिकं मिळतील. ओव्हर नंबर 2 संपलाय, 10 वर 2. और अब गेंदबाजी में बदलाव किया गया है। बंटी पटेल के हाथ में गेंद, एक स्लिप तैनात की गई है। स्ट्राइक इरफान मलिक के पास। पहले ही खेल बैठे, वहां पर गेंद की गति को बिल्कुल भी भाप नहीं पाए थे। कटर का इस्तेमाल और पूरी तरह से बीट किया इरफान को। चांगला बॉल बंटीचा पडल्यानंतर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी बाहेर लेग ब्रेक होत असताना बाहेर निघालाय. चांगली गोलंदाजी आणि थोडासा अगोदर खेळण्याचा प्रयत्न झाला इरफान मलिक कडून. टीमची धावसंख्या 10, 2 फलंदाज बाद. 4 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये पाहिली आहे. इस बार भी ऑन साइड में खेलने का प्रयास था, लेकिन गेंद की लाइन में जाए बगैर बल्ला घुमाने की कोशिश हो रही है। एक और बढ़िया गेंद बंटी पटेल द्वारा. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन पहा, टर्न बाउन्स पहा, या गोलंदाजीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी होणारा तो लेग कटर बाहेर निघतोय. सातत्याने बीट केलं जात आहे. बंटी चांगली गोलंदाजी करतोय सध्या ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून या टीमसाठी. इस बार बल्ले पर लगी जरूर है, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं लगी है. हालांकि 1 रन मिलेगा डीप मिड विकेट की तरफ खेलते हुए इरफान मलिक. सिंगल डबल से शायद ही अब यहाँ से बात बने, क्योंकि आवश्यक रन रेट जो है वो 14 के ऊपर चला गया है. और कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है कुणाल कि अब यहाँ से हर ओवर में 1 या 2 बड़े शॉट्स की जरूरत है टेम्बिवली को. हो, मारावेच लागतील आणि मी तर म्हणते 1-2 तेही थोडेसे कमीच पडतील. ज्या पद्धतीने 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला, सरळ सरळ सिक्वेन्सने षटकार मारावे लागतील. मोठमोठे फटके, मोठमोठे चौकार षटकार येणं गरजेचं आहे. त्याचमुळे तुम्ही विरोधी टीमवर म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमवर NP स्पोर्ट्सवर दबाव टाकू शकता, अन्यथा बॅटिंग करणाऱ्या टीमवर भरपूर मोठा दबाव आहे. इस बार ओवर द विकेट से ड्राइव किया, इनफील्ड को क्लियर करते हुए अच्छा शॉट है. गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर थोड़े दूर, रोकने की कोशिश थी लेकिन नहीं रोक पाए. 4 रन. लॉंग ऑफ बाहेर होता, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये होता. त्याचाच फायदा घेतला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये होता, त्याच्या डोक्याच्या वरून बॉलला पाठवलं. फुलर लेनचा बॉल होता आणि पहा काय ड्राईव्ह होता. थोडासा शरीरापासून दूर खेळला, परंतु
हा नेत्रदीपक फटका दुसऱ्यांदा हा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय फलंदाज विरेश पाटीलने. त्याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आहे. टीमची धावसंख्या 15. तो झगडतोय, संघर्ष करतोय. मजा येईल या मॅच मध्ये. शुरुआत से ही आत्मविश्वास झलक रहा है उनकी बैटिंग में, और इस बार गति में परिवर्तन लेट रियलाइज किया था, खेलने का प्रयास लेकिन वाइड है. दिशा इन गेंद बंटी पटेल द्वारा. का आवाज होता बंटी पटेलचा. संपूर्ण क्रीडांगण दुमदुमलं. बंटीला वाटलं की बॅटला लागलाय आणि DRS ची मागणी होईल वाईड बॉलसाठी, कारण ऑनफिल्ड अंपायरनी वाईड बॉल घोषित केला होता, त्याच्यामुळे चॅलेंज केलंय त्या निर्णयाला. आणि आता बॉलिंग करणाऱ्या टीमने हा DRS वापरलाय. एक बात तो है कुणाल, हमने देखा है कि स्लोवर वंस काफी इफेक्टिव रहे हैं. ये वाइड बॉल है, जी हाँ, टीवी अंपायर का निर्णय आता हुआ. काफी बाहर थी, हालांकि टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ जरूर आई थी. स्लोवर वन डालना और वेल डिस्गाइज स्लोवर वन डालना, दो अलग अलग बातें हैं. इस बार लो फुल टॉस स्मैश किया है लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर मौजूद वहां पर. सिर्फ एक रन मिलेगा विरेश पाटिल को. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ. यशमित 11 टिंबिवली का 17 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक DRS गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. एकच DRS आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. 17 धावा झाल्यात. यशमित 11 टिंबिवली या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रमोद पाटील साहेबांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला नितीन वारे आणि प्रवीण वारे यांचा संघ आहे NP स्पोर्ट्स उत्तन. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मोठमोठे फटके सजवणं गरजेचं आहे. टिंबिवली टीमचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप मध्ये नक्कीच खोली आहे, परंतु इरफान मलिक तेवढाच चांगला ऑलराऊंडर आहे, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. आणि सध्या तुम्ही पाहताय बंटी पटेलला. अभी भी 65 रन दूर है जीत से यशमित. इरफान मलिक के साथ ये समस्या कहीं ना कहीं जरूर है. ज्यादातर ऑन साइड में ही खेलने का प्रयास कर रहे हैं. अक्रॉस द लाइन बार बार लगातार एक ही स्ट्रोक को दोहरा रहे हैं. ये थोड़ी नीची रही थी, लेकिन फिर से थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद. अच्छा ओवर रहा बंटी पटेल का. मात्र 7 रन आए इस ओवर से. 3 ओवर का खेल समाप्त. स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर. वो चांगली गोलंदाजी केली आहे बंटी पटेलने. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे बंटी पटेल. फलंदाजीसाठी आला त्यावेळेला त्याने एक षटकार मारला. त्याने त्या इनिंगमध्ये धावा केल्या 10 आणि त्यानंतर गोलंदाजी देखील करताना दिसला. आता टेप बॉलचा वापर इथे केला जाईल. टेप बॉल विषयी तारीफ सय्यद यांच्याशी भरपूर वेळेला चर्चा झाली. काल तर आपण त्याही विषयी चर्चा केली आणि आल्याला त्यांनी मला सांगितलं की टेप बॉलच्या षटकामध्ये बघा षटकार देखील लागतात. आज 4 षटकार लागलेत. गेल्या 2 दिवसात फक्त 2 लागले. आज 4 षटकार या टेप बॉलच्या षटकांमध्ये लागलेले आहेत. और आज खेल शुरू होने से पहले हमने भी चर्चा की थी, तब भी मैंने कहा था कि आपके पास अच्छी टाइमिंग है, टेक्निक अच्छी है, तो आप बड़े शॉट्स खेल सकते हो. 70-70 की गेंद इस्तेमाल की जाती है इस ग्रामीण धमाका बिग बैश में, और आपको भी यदि चाहिए आपके टूर्नामेंट के लिए ये बॉल, तो ज़रूर नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें. 70-70 लगा तो 6. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17ला 2 आणि प्रत्येक खेळाडूसाठी ती सुवर्ण संधी आहे. टेप बॉलवर जर तुम्ही षटकार मारला तर 70-70 स्पोर्ट्स कडून तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज आपण पाहिलं फलंदाजीमध्ये फरदीन काझीने 2 षटकार मारले. त्याच्यानंतर टेप बॉलवर मॅकमिलन गोविंदने 2 षटकार मारलेले आहेत. एक तो कवर के ऊपर से उन्होंने छक्का जड़ा था मैकमिलन गोविंद ने. क्लास टाइमिंग उनकी देखने को मिली और एक क्लास पारी उन्होंने खेली इस मैच में. नए ओवर लेकर ईवीएन ड्राइव किया ऑन द राइज. बढ़िया शॉट 2 खिलाड़ियों के दरमियान से. शानदार चौका. हा बॉल ठेवायलाच पाहिजे. टेप बॉलचं षटक पाहिजेच, कारण ज्या पद्धतीने आज धावा येत आहेत. 2 षटकार मगाशी आलेत. याच्या अगोदर आपण पाहिलं की बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज मॅकमिलन गोविंदने मारले आणि आता चौकार मारला. हा चौकार विरेशच्या बॅटमधून आणि विरेश एक्स्ट्रा कव्हरला सातत्याने टार्गेट करतोय. चांगले कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून येतात आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळणं एवढं सहज आणि सोपं नसतं एखाद्या बॅटरसाठी, परंतु सध्या ते काम अगदी सहजतेने करतोय विरेश हा फलंदाज. टेप बॉल ओवर शुरू हो चुका है और पहली ही गेंद पर बाउंड्री प्राप्त की है विरेश पाटिल ने. 3 चौके अपनी पारी में जड़ चुके हैं. अच्छी बैटिंग करते हुए विरेश. थोड़ी नीचे रहती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था. विकेट कीपर से रुकी नहीं है. एज लगा है मेरे ख्याल से. बल्ले का 1 रन जरूर यहाँ पर मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन और 60 रनों की जरूरत है. रनों की रफ्तार को बढ़ाने की कोशिश जारी है और विरेश ने अभी तक अच्छी बैटिंग की. अन्य बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए हैं. इवियन मेंडोसा नुकतीच मीरा भाईंदर बिग बॅश
ही स्पर्धा संपन्न झाली तिथे मी एविन मेंडोसाला पाहिलंय. एक चांगला खेळाडू आहे. रायनल इतूरचा खेळ पाहिलाय, मॅकमिलन गोविंदला पाहिलंय, वॉटसन कीकाला पाहिलंय. हे सर्व जे खेळाडू आहेत हे चर्चेमध्ये असतात. ज्याही वेळेला हा संघ मैदानामध्ये खेळतो, मैदानामध्ये उतरतो. आणि सध्या आपण पाहतो इविन मेंडोसा हाच गोलंदाजी करताना दिसतोय. 22-2 अशी परिस्थिती. यशमित 11 टेंबिवली. लंबा बॉलिंग रनअप है और अच्छी खासी रफ्तार भी निकाल लेते हैं एवियन. फुलर लेन, स्विंग एंड मिस. इरफान मलिक को जो भेजा गया है चौथे नंबर पर, वहां पर एक सवालिया निशान अब उठने लगा है. जिस तरह से अभी तक उन्होंने बल्लेबाजी की है, बाल बाल बच गए, अंदर की तरफ आई थी गेंद. आणि फुटवर्कचा वापरच नाहीये. जागेवरूनच लॉक करण्याचा प्रयत्न आहे, जागेवरूनच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचमुळे प्रत्येक वेळेला गोलंदाज तुम्हाला ती संधी देईल असं नाहीये. जरी ग्रामीण क्रिकेटर असले तरी देखील ते नेहमीच क्रिकेट खेळत आलेले आहेत. ते नेहमीच सराव करतात. प्रोफेशनल क्रिकेटर बाजूला, परंतु ग्रामीण क्रिकेटर देखील चांगली कामगिरी करतात. इस बार बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी, खोदकर निकाला है, बॉलर को बीट किया लेकिन पीछे फील्डर मौजूद, सिंगल मिलेगा. हालांकि ये शुरुआत से भी कर सकते थे मेरे ख्याल से, सिंगल लेकर स्ट्राइक अपने पार्टनर को देना. अभी तक काफ़ी स्ट्रगल किया है इरफान मलिक ने. आने वाले बल्लेबाजों में हम देखें तो अल्ताफ शेख का आना बाकी है, मोनिश पाटिल है, आदित्य भोईर है, मंदार कोराटकर, परेश कोराटकर. काफ़ी लंबी बैटिंग लाइनअप है, लेकिन फिलहाल दबाव जो है वो यशमित 11 टेंबिवली के ऊपर नजर आ रहा है. इस मैच में टारगेट 82 रनों का है और 59 रनों की आवश्यकता. इस समय चौथा ओवर चल रहा है. ओ प्लेट ऑन हो गए, बल्ले के जड़ पर लगी थी और सीधे स्टंप्स पर जाकर टकराई. बिलकुल सेलिब्रेट केलेली नाहीये इविन मेंडोसाने ही विकेट. आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर, जसा मी बोललो कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल यार, आणि बॅटची आतमधली कडा घेत असताना प्लेड ऑन झालाय. बॅटर वीरेश चांगला खेळत होता या मॅच मध्ये. वीरेश पाटीलची अखेर ही विकेट प्राप्त होते. गोलंदाज इविन मेंडोसाला मोठा धक्का बसतोय टीम यशमित 11 टेंबिवलीला. बहुत ही ताकतवर ड्राइव लगाने का प्रयास, थोड़ा दूर से ही खेलने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के बॉटम एज पर लगी और किस्मत ने साथ नहीं दिया वीरेश पाटिल का. अच्छी बल्लेबाजी जरूर की, 3 चौके लगाए, कुल मिलाकर 17 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए. तीसरा झटका लगा है यशमित 11 टेंबिवली टीम को. दोनों टीमों ने अपने अभियान की शुरुआत की है और आज का ये कुल मिलाकर दूसरा मैच है. तीसरा दिन आप देख रहे हैं महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25. कॅप्टन अल्ताफ शेख आता फलंदाजीसाठी आलाय. अल्ताफ शेख क्षमता रखते हैं कि यहां से भी मैच निकाल कर ले जा सकते हैं. पैर पर लगी है, यहां पर अपील और आउट. लेग बिफोर विकेट. पहली गेंद पर काम तमाम होता हुआ अल्ताफ शेख का. एक और विकेट ईवीएन के खाते में. कॅप्टन आला, कॅप्टन चाललाय. इविन मेंडोसा बॅक टू बॅक विकेट घेतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की या खेळाडूचा खेळ मी मीरा माइंदर बिग बॅश लीग मध्ये पाहिला. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि पहा समोर सापडलाय स्टंपच्या अगदी, आणि त्याचमुळे पंच रमाकांत पवार यांच्याकडून आउट हा निर्णय आला आणि फलंदाज अल्ताफ देखील आता परतलाय. 2 धक्के या ओव्हरमध्ये आले. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा आहेत 23-23. मिशन 1 मिलियन हा गिव्ह अवे सध्या सुरू आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर तुमच्यासाठी 10 लाख रुपयांची पारितोषिकं आहेत. आणि त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे. त्याच्यावर 2837 आता 39 रिस्पॉन्सेस आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही देखील सहभागी होऊ शकता या गिव्ह अवे मध्ये. आणि तो जो गुगल फॉर्म आहे तो प्रत्येक ग्रुपमध्ये मी टाकलाय. त्याचबरोबर जर तुम्हाला तो ग्रुपमध्ये मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचंय, 70-70 इंस्टाग्राम हँडलच्या स्टोरीमध्ये जायचंय. स्टोरीमध्ये एक व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या बरोबर वर त्या गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि त्या लिंकवर जाऊन तुमचा रिस्पॉन्स तिथे द्या. तुम्हाला तिथे स्क्रीनशॉट टाकायचा आहे 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम हँडलला फॉलो केल्याचा स्क्रीनशॉट. त्यावर तुमचं नाव आणि तुमचा गुगल पे नंबर या सगळ्या गोष्टी टाकल्या तर तो सबमिट करा फॉर्म. तो फॉर्म आमच्यापर्यंत येईल आणि येणाऱ्या 4 तारखेला तुम्ही ड्रॉ मध्ये याल. ओ फटका चांगला आहे. आल्या आल्या या बॉलरचं स्वागत केलंय, भव्य स्वागत. बॉल सीमा पार स्लॉक करत असताना मिडविकेटला फेकलाय षटकार. आखिरकार अपनी हसरत पूरी करते हुए बल्लेबाज इरफान मलिक पिछले ओवर में भी बंटी के विरुद्ध वहीं पर खेलने का लगातार प्रयास कर रहे थे, लेकिन यहां पर देखिए ट्रिगर मूवमेंट. अब की बार वो ऑफ स्टंप के पहले ही बाहर निकल गए थे और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर. शानदार सिक्सर. इसी तरह की स्ट्रोक्स की जरूरत है. खूप वेळ शांत होता इरफान मलिक. बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु आता
चांगला फटका, दे घुमा के. 17-53 हे समीकरण आहे आणि आता एक धाव तर नक्की मिळताना दिसेल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न इरफान करतोय का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, थ्रो येतोय विकेट कीपर एंडला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा मिळतील. 51 धावा करायच्या आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 51 धावा, 16 गेंदे 51 रन. काफी मुश्किल है लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में. ये खेल ही ऐसा है कि यहाँ पर चीजें मुश्किल जरूर होती है लेकिन असंभव नहीं होती है. कोशिश जारी है. इरफान ने अपना पलटवार शुरू कर दिया है और एक बड़ा ओवर चाहिए. 20-25 रनों का ओवर आता है तो मजा आएगा मैच में. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ते फिल्डर आहे. धाव मिळताना दिसेल एक. आणि आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जयेंद्र शेठ यांचं इथे आगमन होतं आणि त्यांच्याच बरोबरीने प्रेम अलिमकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. 15 चेंडूमध्ये आता 50 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 50 धावा. जयेंद्र शेठ एक प्रसिद्ध उद्योगपती यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्याच बरोबरीने प्रेम अलिमकर यांचं इथे आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल हवेत चाललाय, फिल्डर आहे तिथे, प्रेक्षक बनून राहील कारण बॉल जाईल गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला फलंदाज आदित्यच्या पॅट मधून लगातो 6. 70-76 अभी अभी क्रीज पर आए हैं, पहली गेंद का सामना किया है. ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद उसको ऑन साइड में उड़ाया है और यहाँ पर बाउंड्री छोटी नहीं है, बाउंड्री लंबी है लेकिन उसके बावजूद भी गजब की टाइमिंग और ताकत भी थी स्ट्रोक में. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए आदित्य भोईर. जयेंद्र शेठ यांना आपल्या स्क्रीनवर दाखवलं जाते प्रेम अलिमकर यांच्या बरोबरीने. आपण पाहतो डोंबिवलीमध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट, सगळ्यात मोठी टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांचं सहर्ष स्वागत. कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर इथे केला, फिंगर रोल केले, मनगट वळवलं या बॉलवर आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर आतापर्यंत 39. जितने भी कटर्स डाले हैं बंटी पटेल ने उसको सही तरह से परख नहीं पाया है बल्लेबाज. बहुत चतुराई के साथ वो स्लोअर डिलीवरीज का इस्तेमाल कर रहे हैं, हालांकि थोड़े से खर्चीले साबित हुए हैं इस ओवर में खास तौर पर. 13 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. 43 फ्रॉम 13. 13 गेंदे 43 रन. इनफिल्डच्या वरून थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि तिथे आता झेल देऊन परतलाय इरफान मलिक. विकेट इथे मिळते. इवन मेंडोसाने खूप चांगला झेल टिपला. बंटी पटेलच्या खात्यामध्ये यश आहे. फलंदाज इरफान मलिक आउट. टाइमिंग अच्छी थी लेकिन गलत स्थान पर शॉट खेला गया था. वहां पर बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी. डिप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात थे. अच्छा कैच लपकते हुए फील्डर वहां पर. और इरफान मलिक जो लग रहा था कि अब कहीं ना कहीं घातक साबित हो रहे हैं, गलत समय पर आउट हुए हैं. इस ओवर में कुछ अच्छे शॉट्स जरूर लगाए उन्होंने, बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे लेकिन हवा में रही गेंद और फील्डर से दूर नहीं खेल पाए. तो इस तरह से 5वें विकेट का पतन होता हुआ 82 रनों का पीछा करती हुई इस मैच में यशमित 11 टिम्बिवली टीम. स्कोर है 39, 39 रन. अभी भी 43 रनों की आवश्यकता है. मात्र 2 ओवर्स का खेल बचा है. बंटी का ओवर खर्चीला जरूर रहा लेकिन वो जो बैटल चल रहा था बंटी और इरफान के बीच में उसको जीता बंटी ने. 70-70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर 8,23,530 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला आणि गिव्ह अवे मध्ये सहभागी व्हा. 70-70 स्पोर्ट्सच्या तुम्ही सबस्क्राईब केलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर इंस्टाग्राम हँडलला फॉलो केलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या. गुगलच्या फॉर्मवर या, त्या फॉर्मवर जाऊन ते स्क्रीनशॉट अपलोड करा. तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका, जीपेचा नंबर ऍड करा आणि त्यानंतर तुम्ही देखील जसा तो फॉर्म सबमिट कराल त्या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. 39 आणि तो फॉर्म उपलब्ध आहे 70-70च्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर जा. स्टोरीवर गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. व्हिडिओच्या वर ती गुगल फॉर्मची लिंक टाकण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तो फॉर्म तुम्ही भरू शकता. राजेश पाटील साहेब अध्यक्ष झेडपी यांचं इथे आगमन आहे, त्यांचं स्वागत. स्लॉट मध्ये होता, समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड, फिल्डर येतोय, दुसरा प्रयत्न होईल रिले कॅचचा. बंटी पटेलने झेल उडवला आणि त्याच्यानंतर तो झेल टिपलाय मॅकमिलन गोविंदने. फलंदाज इथे बाद. गजब का कैच, अद्भुत कैच देखने को मिला यहाँ पर. ऐसे लग रहा था कि शायद 6 रन मिलेंगे बल्लेबाज को. शॉट काफी अच्छा था, बिल्कुल तीर की तरह सीधा स्ट्रोक खेला गया था. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में आदित्य द्वारा, लेकिन
अपने बाई तरफ दौड़ते हुए पहले उस गेंद को कैच किया, देखा कि बाउंड्री के बाहर जा सकते हैं खुद और गेंद को फेंका अंदर की तरफ। उसके बाद मैकमिलन का सपोर्ट मिला। गजब का रिले कैच। खूपच चांगला रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला। बंटी पटेल आपल्या डाव्या बाजूला धावत येत असताना त्याला वाटलं की आता कुठेतरी आपण बाहेर जाऊ बाउंड्री लाईनच्या, आणि त्यावेळेला बॉल फेकला आतमध्ये। मॅकमिलन गोविंदने हा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय। आदित्य ज्याच्या बॅट मधून एक चांगला फटका आला होता। टीमची धावसंख्या 39, 39 ला 6। ओव्हर नंबर 6 चा खेळ सुरू आहे आणि न्यू बॅटर आता परेश गोराडकर आलाय 8वें नंबर पर, और आते ही अपने हाथ खोलने होंगे यदि अपनी टीम को जिताना है या फिर जीत के करीब भी लेकर जाना है, तो लक्ष्य के करीब भी पहुंचना है तो, क्योंकि 11 गेंदों का मात्र खेल शेष है, अभी भी 43 रनों की आवश्यकता है। 43 करायचे आहेत। 39 ला 6 अशी परिस्थिती। खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राइव्ह, प्रतीकने हा बॉल थांबवला। धाव मिळताना दिसणार नाही। डॉट नई गेंद से भी यॉर्कर डिलीवर किए थे प्रतीक गर्या ने, और अब गेंद जब थोड़ी सी पुरानी हुई है तो वहां पर भी उनके सटीक यॉर्कर्स देखने को मिल रहे हैं। एक और महत्वपूर्ण बात, राइनल इतूर का भी एक ओवर बाकी है। प्रतीक गर्या आई फटका फसलाय। टॉप एज विकेट कीपर खाली येतोय। आणखीन एक झेल। परेश गोराडकर देखील आउट होतोय। प्रशांत घरतने हा झेल टिपला ऍज अ विकेट कीपर। फलंदाज बाद। लड़खड़ाती विपारी, चरमराती विपारी ऑन द राइज। इस दफा सामने लॉफ्ट करने का प्रयास था लेकिन बल्ले के बीचों बीच लगी नहीं है, हवा में खड़ी सी हो गई थी गेंद। आसान सा कैच वहां पर विकेट कीपर के लिए। तो 7वें विकेट का पतन होता हुआ और पूरी तरह से हार के कगार पर अब नजर आ रही है इस मैच में यशमित 11 टेंबिवली टीम। हो नक्कीच, ज्या पद्धतीने बॅक टू बॅक विकेट इथे गमावले, दबाव सातत्याने झपाट्याने बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर यशमित 11 टेंबिवलीच्या संघावर, आणि पॉवर प्ले फोडता आलेला नाहीये। पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजे होत्या, 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, त्याच्यामुळे धावा आलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे हा संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय। वरुण एस पाटील साहेब यांची ही संकल्पना, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार, सातत्याने अनेक मान्यवर या स्पर्धेला भेटी देण्यासाठी येतात, कारण हे कार्यकुशल नेतृत्व आहे या परिसरातलं। त्यांचं संपूर्ण कुटुंब समाजसेवेचा वारसा पुढे चालवतात, समाजसेवेचा वसा घेतलाय। इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंगसाठी आलेला आहे तौसिफ शेख। चलिए, इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल किया गया है, देखना है कितना प्रभाव वह डाल सकते हैं इस मैच में। तौसिफ शेख 9वें नंबर पर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। वरुण पाटिल साहब को आप देख रहे होते यहाँ पर आपके स्क्रीन पर है इस समय, और अन्य मेहमान। एक बार बेहतरीन गेंद बिल्कुल स्टंप्स के सामने, लेग बिफोर विकेट। इस ओवर में गिरने वाला तीसरा विकेट। प्रतीक गर्या ऑन फायर विद द बॉल। तौसिफ शेख आला, तौसिफ शेख परत गेला। परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, बरोबर टो क्रशिंग यॉर्कर, मिडल आणि लेग स्टिक वर धडकणारा बॉल। आणखीन एक चांगला निर्णय रमाकांत पवार यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय। बॅक टू बॅक विकेट प्रतीक गर्याच्या खात्यामध्ये। आपण याच्या अगोदर इव्हिन मेंडोसाला पाहिलं होतं, शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट त्याने घेतल्या होत्या। आता या ओव्हरमध्ये प्रतीकने देखील बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत आणि तो असेल आता ऑन हॅट्रिक। क्या कमाल का कंट्रोल देखने को मिल रहा है गेंदबाजी में। यॉर्कर जब भी डाले गए हैं ज़्यादातर सटीक रहे हैं, और प्रतीक गर्या खास तौर पर 6-7 यॉर्कर्स डाले उन्होंने। केवल एक गेंद कमज़ोर पड़ी थी जो हाफ वाली बनी थी, उस पर वीरेश ने चौका जड़ा था। उसके अलावा उनका जो कंट्रोल है काबिल तारीफ। हो, चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं। बॅक टू बॅक विकेट, ही इज ऑन हॅट्रिक नाव। न्यू बॅटर आता मैदानामध्ये मनीष पाटील। हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल देखील फुलर लेनचा होता। शेवटच्या क्षणाला बॅटला थोडंसं खाली आणलं, मनीषने सन्मान दिला। हॅट्रिक कंप्लीट होऊ दिलेली नाहीये। येतोय डॉट बॉल। 3 विकेट्स ऑलरेडी चटका चुके हैं इस ओवर में। बहुत ही घातक गेंदबाजी करते हुए प्रतीक गर्या, और अभी तक कोई रन खर्च नहीं किया है। क्या मेडन ओवर होगा? हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे। नाही, आता मेडन ओव्हर तर नक्कीच होणार नाही, कारण एक्स्ट्रा खात्यामध्ये जातात गोलंदाजाच्या व्हाईट बॉल नो बॉलच्या, आणि त्याच्यामुळे ही व्हाईट बॉलची धाव आता नक्की खात्यामध्ये जाईल। प्रतीक गर्याच्या एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते। धावा झाल्या 40। अब 7 गेंदों में 7 छक्कों की आवश्यकता है। शेवटचा बॉल,
शेवटचा बॉल देखील डॉट बॉल इथे टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. तो वाईट बॉल आला नसता तर पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळालं असतं या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये वरुण एस पाटील आणि वरुण एस पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा झाल्यात आणि आता 42 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. मात्र औपचारिकताएं शेष है इस मुकाबले में. यशमित 11 टेम्बिवली टीम पूरी तरह से दबाव में और हार के कगार पर. वरुण पाटिल साहब और उनके साथ अन्य मेहमान वहां पर कुछ चर्चाएं चल रही है. निश्चित रूप से खेल के संदर्भ में ही चर्चा होगी. और क्या बेहतरीन आयोजन है वरुण एस पाटिल साहब का. वरुण पाटिल फाउंडेशन, ग्रामस्थ मंडल कोनगांव और साथ में चिरोबा स्पोर्ट्स का जो सपोर्ट है वो भी लाजवाब है. दुसरा सामना आता समाप्तीच्या मार्गावर आहे. टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी या टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. जी हाँ, एक बार फिर से गोरसई बी टीम आपको एक्शन में नजर आएगी अगले मैच में. इस मैच की विजेता टीम से उनका मुकाबला रहेगा और इस मैच का रिजल्ट भी लगभग स्पष्ट होता हुआ. NP स्पोर्ट्स उत्तन टीम जीत की दहलीज पर. गजब का प्रदर्शन. बल्लेबाजी में मैकमिलन गोविंद छाए रहे और गेंदबाजी में प्रतीक गरिया ने 4 विकेट चटकाए हैं. आखिरी ओवर लेकर भावेश शिलार. बॉल हवेत आहे. कॅचिटचा कॉल केलाय. विकेट कीपर प्रशांत 2 प्रयत्न केले. शेवटी बॉल निसटलाय. एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 41. टीम मेंटॉर अजय पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. गोरसई बी इन ऍक्शन असणार आहे. जय बजरंग गोरसई बी पॅरामाउंट RMC इन्फ्रा या नावाने मैदानामध्ये उतरणार आहे. विशाल पाटील साहेबांचा तो संघ आहे. पहिला सामना जिंकलाय. पहिल्या पर्वाचे विजेते होते. रिग्नेश 11 गोरसई बी या नावाने ते या स्पर्धेमध्ये खेळले होते. बॅटची कडा. परत एक वेळा ती संधी आणि आणखीन एक विकेट. 9वा धक्का बसलाय टीम टेंबिवलीला. यानी कि अब इसी बात में रोचकता बची हुई है कि क्या बची हुई 4 गेंदें बल्लेबाज खेल पाएंगे या नहीं. ऑल आउट होने का खतरा मंडराता हुआ यशमित 11 टेम्बिवली के ऊपर. पूरी तरह से निस्त नाबूद कर दिया है NP स्पोर्ट्स उत्तन की गेंदबाजों ने बल्लेबाजी को. शुरुआत से ही विकेट्स गिरते रहे हैं. पहले ही ओवर की चौथी गेंद पर राइनल इतूर ने बड़ा झटका दिया था जब उन्होंने आउट किया था प्रतीक पाटिल को. और वहां से जो विकेट गिरने का सिलसिला शुरू हुआ है वो अभी तक रुकने का नाम नहीं ले रहा है. राजेश पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. TDC बँक चे अध्यक्ष आहेत आदरणीय राजेश पाटील साहेब. आपलं सहर्ष स्वागत. वरुण पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण राजेश पाटील साहेबांचा सन्मान करावा. TDC बँकचे अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हा एक भव्य सन्मान वरुण एस पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. TDC बँकचे अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर वरुण एस पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाईल. सहर्ष स्वागत. सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. TDC बँकेचे ते अध्यक्ष आहेत राजेश पाटील साहेब आणि त्यांचा हा भव्य सन्मान, ही मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह वरुण एस पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला सन्मान इथे होतो. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कल्याण नाना सूर्यवंशी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान वरुण एस पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाना सूर्यवंशी साहेबांना आपण सन्मानित करावं. जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे. हा मेगा सन्मान जिल्हाध्यक्ष साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. जय महाराष्ट्र. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर गिरीश केनी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. गिरीश केनी यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. वरुण एस पाटील साहेबांना मी विनंती करतो अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा. गिरीश केनी साहेबांना आपण सन्मानित करावं. अंतिम गेंद शेष है अभी इस मुकाबले में. यानंतर श्रीनाथ मडवी साहेब उद्योगपती आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. श्रीनाथ मडवी साहेब आपलंही सहर्ष स्वागत. सोनाळ्यावरून खास महेश पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. महेश पाटील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने आपलंही सहर्ष स्वागत.
और इसी के साथ यहाँ पर मैच भी समाप्त होता हुआ 31 रनों से बड़ी जीत दर्ज करती हुई टीम एनपी स्पोर्ट्स उत्तन। कॉन्ग्रेचुलेशंस टीम एनपी स्पोर्ट्स उत्तन एंड हार्ड लक यशमित 11 टिंबिवली। परिवहन सदस्य मस्के साहेब, आपल्याला देखील विनंती, आपण देखील या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल। परिवहन सदस्य आहेत मस्के साहेब, यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल। आपलं सहर्ष स्वागत। यानंतर राजेश लवेकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। राजेशजी या, आपल्याला सन्मानित इथे केले जाते। राजेश लवेकर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। आपलंही सहर्ष स्वागत। कल्याण डोंबिवलीचे एक प्रसिद्ध उद्योगपती जयेंद्र शेठ यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। फ्री एंट्री टुर्नामेंट एक वेगळा फॉर्मॅट ते कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये सातत्याने राबवत असतात आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल। जयेंद्र शेठ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जातं या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये। जयेंद्र शेठ, आपलं सहर्ष स्वागत। त्यानंतर टायगर ग्रुप आगरी कोळी संस्थेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रेम अलिमकर इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। ते देखील जयेंद्र शेठ यांच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम करतात कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल। आपलंही सहर्ष स्वागत प्रेम भाऊ अलिमकर, आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आम्ही करतोय। खूप खूप धन्यवाद। आता यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। राजेश पाटील साहेब आणि त्याचबरोबर नाना सूर्यवंशी साहेब आणि वरुण एस पाटील साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच जाहीर करा।